भगवान की जय। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः निरस्तनिखिलाज्ञानं ज्ञानाज्ञानविलक्षणं पूर्णानन्दं किमपि तन्नीलरत्नमहं भजे गोपालकृष्ण भगवान की जय। एकादश स्कंधाला आजपासून आपण वाचायला सुरुवात केली। शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात की हे राजा, दशमामध्ये सांगितलेल्या अशा अनेक प्रकारच्या विविध लीला करून भगवंताने त्यांचा जो कार्यभाग असतो थोडा भूमीवरचा भार कमी करण्याचा तो बहुंशी करत आणला म्हणे। कृत्वा दैत्यवधम कृष्णः सरामो यदुभिर्वृतः भुवोवतारयत भारम जविष्ठम जनयं कलिम। आता कलियुग लागायला सुरुवात होणार आहे, अशा सगळ्या कालाचा विचार करून आपलं अवतार कृत्य समाप्त झालं होत आलं असा संकल्प भगवान श्रीकृष्णाने केला। भूभार राजप्रतना यदुभिर्निरस्य गुप्तैस्वबाहुभिरचिन्त्ययत प्रमेयः मन्येवनेर्ननुगतोऽप्यगतं हि भारं यद यादवं कुलमहो अभिषय्यमास्ते। की बहुतेक सगळा भार हा पृथ्वीवरचा नाहीसा झाला, परंतु हे सगळं करण्याकरता ज्यांचं सहाय्य भगवंताने घेतलं ते या भगवंताच्या सहाय्यानेच मत्त होत चालले म्हणले। की यादव वंशामध्ये भगवंताने अवतार घेतला, अनेक त्यांची वृष्णी अंधक भोज इत्यादी कुल होते। हे सगळे यादव या रामकृष्णांच्या आश्रयाने मोठे बलाढ्य झाले होते, मोठे लक्ष्मीवान झाले होते आणि हळूहळू स्वभावतः त्यांची वृत्ती ही घसरायला लागली होती। त्यामुळे यादवांचाही एक भार पृथ्वीवरती होईल असं भगवंताला काळजी वाटली आणि त्यामुळे आपण हे सगळं अवतार कृत्य संपवण्यापूर्वी या यादवांची व्यवस्था लावली पाहिजे असा संकल्प भगवंताने आपल्या मनामध्ये केला। तेव्हा भगवंताने निर्णय संकल्प केला की ते घडून यायला किती वेळ लागतो म्हणले। त्याप्रमाणे यादवांना ब्राह्मणांचा शाप झाला म्हणले आणि त्या शापामध्ये यादव वंशाच्या संहाराचं बीज पेरलं गेलं। तेव्हा परीक्षित राजा प्रश्न करतो, हे महर्षे, यदुवंशी तर मोठे ब्राह्मण भक्त होते, अनेक प्रकारांनी त्यांनी भगवंताच्या मार्गदर्शनाखाली ब्राह्मणांचं मनापासून आदरातिथ्य सत्कार पूजन आदी कर्म केलेली होती। तेव्हा असं त्यांच्या हातनं काय घडलं की त्यांना ब्राह्मणाचा शाप लागावा? काय स्वरूप होतं त्या शापाचं? तेव्हा परीक्षित राजाला शुकाचार्य सांगतात की राजा, एक दिवस असं झालं म्हणले, अनेक ऋषी महर्षी भगवंताच्या दर्शनाकरता द्वारकेला आले होते। भगवंताचा अवतार कृत्य समाप्त होत चालले अशी त्यांना जाणीव होती, म्हणून एकदा भगवंताला भेटावं म्हणून ते मोठे अधिकारी महात्मे द्वारकेला आले। भगवंताशी त्यांची भेटगाठ झाली आणि मोठा प्रेमाने निरोप घेऊन ते जवळच असलेल्या पिंडारक क्षेत्रामध्ये गेले। विश्वामित्रो स्थितः कण्वो दुर्वासा भृगुरंगिरा कश्यपो वामदेवो वसिष्ठो नारदादया, अनेक असे मोठे मोठे अधिकारी महंत महर्षी त्या काळातले भगवंताच्या भेटीकरता येऊन त्या पिंडारक क्षेत्रामध्ये गेले होते। त्या ऋषी तिथे जाऊन काही थोडं आपलं नित्यनेम कर्म करत असेपर्यंत हे यादव कुमार तिथे जाऊन पोचले। भगवंताच्या
या अद्भुत सामर्थ्यामुळे, मोठे सुरक्षित असल्यामुळे त्यांनी दुःख असं कधी पाहिलंच नाही, पराभव कधी पाहिलाच नाही. तेव्हा त्यांच्या मनामध्ये हळूहळू उन्मत्तपणाची झाक यायला लागली होती. त्याचं हे प्रतिनिधित्व कुमार करत होते. आणि त्यांनी असं या ऋषींची परीक्षा घेण्याकरता, टर उरण्याकरता एक मोठी विचित्र गोष्ट केली. ते वेशयित्वा स्त्री वेशै सांबम जांबवती सुदम एषा पृच्छति वो विप्रा अंतर्वत्यांसी ते क्षणा. की त्या जांबवतीचा जो मोठा मुलगा होता सांब, त्याला त्यांनी स्त्रीवेश धारण करायला लावला, गर्भारबाईचं सोंग घ्यायला लावलं. आणि मोठी ती अशी लाजत लाजत त्या ऋषींच्या दर्शनाला आली, पाया बिया व्यवस्थित पडले. आणि ते बाकीचे सहकारी म्हणले, ही आमच्या मित्राची पत्नी आहे म्हणले, मोठी लाजेने चूर झाली आहे, त्यामुळे तुम्हाला ती परीक्षा करू शकत नाही आहे. तिला असं आपल्याला विचारायचं की हिला मुलगा होईल का मुलगी होईल. तेव्हा हे सगळं ऋषींनी अंतर्ज्ञानाने जाणलं होतं. भगवंताचा ह्याचा मागचा संकेत ते ओळखले होते. आणि भगवंताच्या संकेताला अनुकूल असा त्या ऋषींच्या तोंडातनं घोर शाप बाहेर पडला. जनैष्यति वो मंदा मुसलम कुलनाशनम. मूर्खांनो, याला एक मुसळ होईल म्हणले आणि हे मुसळ तुमचा नाश करेल, असा अभावितपणे त्या ऋषींच्या तोंडून शाप गेला. आणि तो शाप ऐकल्यानंतर सगळे घाबरले की आपण केलं हे काही चांगले केलं नाही. आणि त्याने त्या सांबाचा वेश काढला सगळा, तो बाईचा वेश सोडला आणि आपला वेश धारण करताना पाहिलं तर खरंच त्या वेशाबरोबर एक मुसळ तिथं प्रकट झालं. थोडं असं लोखंडाचं अद्भुत मुसळ होतं. सगळे पळत पळत द्वारकेत आले. कृष्णाला हे काही सांगितलं नाही. आपण असे घोटाळा केला आहे तेव्हा ते काही कोणी सांगत नाही. उग्रसेन राजाला मात्र सांगितलं की हे असं असं झालं. तेव्हा त्या उग्रसेन राजाने एक युक्ती केली. तो म्हणला, असं करू, आत्ता काही इथे चर्चा करायला नको. त्या मुसळाचा त्यांनी चुरा करायचा प्रयत्न केला. मोठे कष्ट घेतले, अनेक प्रकारचे उपाय केले. बराचशा मुसळाचा चुरा झाला. थोडासा काही तुकडा राहिला होता, त्याचा सगळं ते लांब दूरवर समुद्रात फेकून दिलं. योगायोगाने ते सगळं जो चुरा होता तो वाहत 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 त्या प्रभास क्षेत्राच्या काठाला लागला. आणि काठाला तो चुरा लागताच त्याचं लव्हाळं झालं. काय आपलं मऊ सुंदर लव्हाळं असतं तसं ते लव्हाळं झालं. एक तो तुकडा राहिला होता, तो माशाने गिळला, तो मोठ्या माशाने गिळला. असं करत त्या मासे पकडणाऱ्याच्या कोळ्याकडनं व्याधाकडं ते आलं आणि व्याधाने त्याचं आपल्या बाणाला टोक तयार करून ठेवलं म्हणले. अशी त्या लोखंडाची व्यवस्था लागली. आता इकडे काय झालं होतं, हे सगळं प्रकरण चालू असताना नारद महर्षी वसुदेवाच्या भेटीला आले होते. तेव्हा वसुदेवाने मोठं प्रेमाने त्यांचं आदरातिथ्य स्वागत केलं. नारद ऋषींना आलेला पाहून मोठा आनंद झाला होता. त्याची जी भगवंताची जी चर्चा झाली होती, आपण काल थोडं त्याचं स्मरत असेल दशमस्कंधाच्या शेवटी की या सूर्यग्रहणाच्या वेळे कुरुक्षेत्रावरती गेलेले असताना भगवंताविषयीचे अद्भुत त्याचं लीलावर्णन या ऋषींच्याकडनं त्यांनी ऐकलं होतं. त्यामुळे कृष्णाशी ते काही बोलू इच्छित होते, पण कृष्णाने आपल्या पुन्हा मधुर वाणीने त्यांचं म्हणणं अमान्य न करता पुन्हा त्यांना स्पष्ट काहीच म्हणलं नव्हतं. असं मोठं गंमत झाली होती. तेव्हा मार्ग कसा काढायचा याचे ते विवंचने ते मध्ये होते. आणि म्हणून ते संतांना शरण गेले. नारद महर्षींची त्यांनी पूजा केली आणि त्यांना मोठा प्रेमाने आपलं म्हणणं सांगितलं. ते वसुदेव नारद मुनींना सांगतात, भूतानां देवचरितम दुःखायच सुखायच सुखायैव हि साधूनां त्वादृशा मच्युतात्मनां. की या सृष्टीमध्ये खरोखर असं दिसतं म्हणले की मनुष्याला देवतांच्याकडनं सुख प्राप्त होतं तसं दुःखही प्राप्त होतं. पण आपल्यासारखे संत महात्मे असे असतात की ज्यांच्याकडनं फक्त मनुष्य मात्राला नव्हे प्राणी मात्राला फक्त सुखच प्राप्त होतं. असं मोठं अद्भुत आपल्या संतांचं सामर्थ्य आहे. तेव्हा माझ्या मनामध्ये काही आशंका आहेत. मी आपल्याशी त्या निवेदन करू इच्छितो. माझी अशी प्रार्थना आहे की आपण त्याचं माझं शंका समाधान करावं. की मी तर म्हणले खूप तपश्चर्या केली एकेकाळी. भगवंताचं ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान व्हावं अशी माझी इच्छा सुद्धा नव्हती. एक सामान्य पुत्रभावाने मी तपश्चर्याला बसलो होतो की मला भगवंताचा मुलगा व्हावा. आणि मी तो मागताना भगवंतासारखा मुलगा मागितला. त्याप्रमाणे मला प्राप्तही झालं. भगवान 3 वेळा मी भगवंताचे पितृपद सांभाळलं म्हणले. तेव्हा मी झालो म्हणले भगवंताचे वडील हे भूषवलं मी. पण आता मी या संसारातनं त्याने मुक्त होत नाही म्हणले. तेव्हा आता मला असं सांगा की जेणेकरून माझा उद्धार होईल. भगवान गोपाळकृष्णाचा मी वडील म्हणून मला ते पद प्राप्त झालं, पण हेच परमपद आहे का? ते याच्या पलीकडे आणखीन परमपद असेल
तेव्हा त्या परमपदाची मला प्राप्ती कशी होईल, हा संसार माझा सुटेल कसा, असा मला तुम्ही काही मार्ग सांगा, त्याचं मला मार्गदर्शन करा. शुकाचार्य म्हणतात की हे राजा, हा त्यांचा प्रश्न ऐकल्यावर नारद अतिशय प्रसन्न झाले. प्रीतस्तस्मा हदे वर्षीर हरे संस्मारितो गुणही, की भगवंताच्या या गुणवर्णनाच्या संधीमुळे नारद महर्षी अतिशय प्रसन्न झाले. ते म्हणले की हे राजा, श्रुतोनुपठितो ध्यात आदृतो वानुमोदितः सद्यः पुन्हा ते सद्धर्मो देव विश्वहृदोपीही, की कोणी कितीही पातकी असला, विश्वद्रोह जरी असला, की संपूर्ण विश्व त्याचा तिरस्कार करतं, असा जरी नीच 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 असला तरीसुद्धा त्याला तात्काळ चांगल्या सद्गतीचा मार्ग मिळेल, असा एक फार मोठा चांगला सुंदर मार्ग आहे म्हणले, ज्याला भागवत धर्म असं म्हणतात. तेव्हा फार प्राचीन काळी या भागवत धर्माचं संतांनी प्रगटीकरण केलं. हा खूप जुना इतिहास म्हणले, इतिहासम पुरातनम, की खूप प्राचीन काळी तुम्हाला आठवत असेल म्हणले, स्वयंभुवाचा मुलगा जो प्रियव्रत, त्या प्रियव्रताचा अग्निध्र, त्याचा नाभी, आणि त्यानं त्यांच्या पोटी ऋषभदेव म्हणून भगवंताचा अवतार झाला. त्या ऋषभदेवाला 100 मुलं होती. त्यातला मोठा मुलगा होता भरत, ज्याचं जडभरत म्हणून आपण चरित्र ऐकलं. मोठा अधिकारी होता की ज्याच्या नावाने ह्याला भरतखंड असं नाव पडलं. तेव्हा बाकीचे जे 99 होते त्यातले 9 या भरताच्याच अधिपत्याखाली निराळ्या प्रदेशाचे अधिपती झाले. त्यातले 81 ब्राह्मण झाले म्हणले, आणि जे 9 होते जे संन्यासी झाले असा आपण तिथे उल्लेख केला, की त्यांचे नावं सांगितली आहेत. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, दुमिल, चमस आणि करभाजन, असे जे 9 अधिकारी महात्मे होते, मोठे विरक्त होते, आणि त्यांनी संन्यासाश्रम स्वीकार करून आत्मज्ञानाकरता तपश्चर्या केली होती. एकदा असं झालं होतं, मोठा त्यांनी अधिकार प्राप्त केला होता. तर एते भगवद्रूपम विश्वम सरसरात्मकम आत्मनो व्यतिकरेण पश्यंतो व्यचरण महिम, की संपूर्णपणे या विश्वाच्या ठिकाणी भगवत भावाला जाणलेले असे मोठे अधिकारी महात्मे होते. तेव्हा सहज आपल्या यदृच्छेने या त्रिलोकामध्ये ते संचार करायचे. एकदा असं झालं की विदेहराज निमी जो होते, काल आपण त्या बृहराष्ट्र राजाचं चरित्र ऐकलं, त्याची कथा ऐकली. त्यांचे हे पूर्वज निमी, जनकाचे हे पूर्वज म्हणा, किंवा निमी राजा होते, मोठे अधिकारी विदेही होते, जनक होते ते. तेव्हा त्यांच्या तिथे एक यज्ञ चालू होता. काही निमित्ताने मोठे मोठे अधिकारी ऋषी तिथे ऋत्विज म्हणून बसले होते. तिथे हे 9 जण यदृच्छेने आले म्हणले. त्या सगळ्यांना बघितल्यावर तान दृष्ट्वा सूर्यसंकाशान महाभागवतान नृप यजमानो ज्ञयो विप्रा सर्व एवोपतस्थिरे, की त्या अधिकारी महापुरुषांना बघून ऋत्विज तो निमिराजा तर उठलाच म्हणले, अग्निसुद्धा प्रज्वलित झाला, इतका त्यांचा अधिकार होता. मोठ्या प्रेमाने त्यांची पाद्यपूजा या 9 जणांची राजाने केली, आसनं मांडली, आणि मोठ्या नम्रपणाने त्यांना प्रश्न विचारला की हे महात्मांनो, मला असं वाटतं की आपण साक्षात महाविष्णूचे पार्षद या विश्वकल्याणाकरता संचार करत आहात. तेव्हा आपण मोठे अधिकारी आहात, आम्ही इथे यज्ञ करतो आहे. आमची अशी आपल्याला विनंती आहे की धर्मान भागवतान ब्रुतो यदि न श्रुतये क्षमम, की ज्या धर्माच्या आश्रयाने भगवान विष्णूंची प्राप्ती होते, श्रीकृष्ण परमात्मा ज्यांनी प्रसन्न होतात, असा जो भागवत धर्म म्हणून आम्ही ऐकतो, तो जर ऐकण्याची आमची पात्रता असेल, तो जर ऐकण्याचा आमचा अधिकार असेल, तर आपण आम्हाला त्या धर्माचा उपदेश करा. तेव्हा नारद मुनी सांगतात वसुदेवाला की वसुदेवजी, या निमिराजाच्या अशा मोठ्या सुंदर प्रश्नाने सगळ्याही 9 महात्म्यांना अतिशय संतोष झाला, आणि त्याने अनुक्रमाने एक एक भाग सांगायला सुरुवात केली. खूप विस्तृत प्रकरण आहे. तसा हा 11दश स्कंद खूपच व्यापक आहे. आपण आज आणि उद्या 2 दिवसात संपवण्याचा प्रयत्न करणार. नाथ महाराजांच्या विरुद्ध टीका खूप मोठी चांगली, खूप विस्तृत प्रकरण आहे. संपूर्ण चातुर्मास त्याचं थोडंसं आकलन झालं अभ्यास करून तरी मोठी बरी गोष्ट झाली म्हणता येईल. इतकं असं सगळं असं साररूपाने असं कॉन्क्रीट म्हणता येईल त्याला, असं सगळ्या 11दश स्कंदामध्ये भागवत धर्माचं विवेचन अनेक स्वरूपाने सांगितलं आहे. तर त्याची सुरुवात या इथं या निमिराजा आणि ते जे 9 ऋषभदेवांचे अधिकारी संन्यासी पुत्र होते त्यांच्या संवादातनं सुरू झाली. पहिले त्यातले जे ज्येष्ठ होते कवी नावाचे, ते म्हणले की राजा, हा जो तू भागवत धर्म म्हणतोस हा स्वतः महाविष्णू नारायणाने सांगितला आहे. भगवता प्रोक्ता उपाया ह्यात्मलब्धे, आत्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती होण्याकरता स्वतः साक्षात विष्णूने अतिशय सोपा असलेला हा भागवत धर्म सांगितला. तेव्हा याच्याबद्दल सांगता खूप येईल म्हणले.
त्याचं सार सर्वस्व सांगायचं असेल तर एकच श्लोक सांगता येतो. आपण तो श्लोक नेहमी म्हणतो, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा नुसृस्वभावात करोति यद यद सकलम परस्मै नारायणायेति समर्पयेत. की जे जे काही आपल्या हातनं कर्म होतं, भले ते विहित असो अविहित असो काही असो, जे जे काही होतं ते माणसाच्या इंद्रियाने व्हावं, मनाने होतं, अहंकाराने होतं, कशाने होतं, जे जे काही ज्याच्यामुळं जसं जसं होतं ते सगळं जे जो भक्त करतो ते सगळं त्याने भगवान नारायणाच्या चरणी निष्काम भावनेने समर्पण करावं. हे सगळ्यामध्ये याचं सार आहे म्हणले. तेव्हा हे सार असलं तरी हे होत नाही का? तर मी एक कोणी आहे, मग मी एक देवता आहे, मी एक मनुष्य आहे, अशा अहंकाररूपी प्रेरणेने हा जीवात्मा त्या भगवंतापेक्षा वेगळा होतो आणि तो या देहाला विषयेंद्रियांचं जे स्वरूप प्राप्त झालंय त्याला उपभोगादी खाद्य प्रकार दिलेले आहेत, त्यांचे विषय उपभोग दिलेत, त्यांचं सेवन करता करता हा जीवात्मा त्या सेवनाच्या रसाच्या अनुभूतीमुळे रंगून जातो आणि तो देहासक्तीला चिटकतो म्हणले. आणि मग मी म्हणजे माझा देह असं त्या देहाविषयी तन्मय झाल्यामुळे, देहाचा अभिनिवेश आल्यामुळे तो या त्याच्या मूळ स्वरूपापासून झाकला जातो. त्याचं मूळ स्वरूप त्याला अज्ञानामुळे झाकलं जातं आणि मग त्याला अनेक प्रकारचं भय प्राप्त होतं आणि मग त्याच्यातनं त्याची सुटका होण्याकरता हा भागवत धर्म निर्माण केला गेला. खरं म्हणजे या संसारामध्ये या भागवत धर्माला अनुकूल अशा भगवंताच्या चरित्राची अनेक लीला, अनेक अवतारामध्ये भगवंतांनी जी कृत्य केली त्यांना लीला असं म्हणतात. की जी करण्याकरता भगवंतांना फार मोठे काही प्रयास पडले नाहीत किंवा आपण समजतो तेवढाच त्याचा हेतू असतो असंही नाही. लीला शब्दामध्ये असे अनेक अर्थछटा आहेत की सहज केलं जाणारं कृत्य हे लीला असतं. आपल्याला असं वाटतं की या उद्देशाने केलं असेल, कदाचित भगवंताचा हेतू दुसराही असेल, त्यालाही लीला असं म्हणतं. की अमुक एकच असं काही सांगता येणार नाही, पण असं सहजगत्या भगवंताकडनं घडलेल्या अनेक अनेक अद्भुत कथा आहेत या भागवत धर्माच्या आधारभूत तत्वांपैकी. अनेक त्याप्रमाणे भगवंताची नावही प्रसिद्ध झाली आहेत. श्रुमण सुभद्राणि रथांगपाणिर्जन्मानि कर्माणि च यानि लोके गीतानि नामानि तदर्थकानि गायन विलज्जो विचरेद संगः. आणि असं याचं कथांचं स्मरण करत, कीर्तन करत, पुन्हा पुन्हा श्रवण करत, अनेक नामांच्या आश्रयाने या कथांनी भगवंताचं गुणवर्णन करत असे हे भागवत महात्मे, भागवत म्हणजे भगवंताचे मोठे अधिकारी भक्त या पृथ्वीमध्ये हिंडत असतात म्हणले. तेव्हा ते या सगळ्याच्या ठिकाणी असे सगळे व्यवहार करत असताना यत् किंच भूतम प्रणमेदनन्यः, की भगवंताशिवाय अन्य कोणीही नाही या जाणीवेने ते सगळ्यांच्या ठिकाणी मोठ्या नम्र भावाने प्रणाम करत विहार करत असतात. तेव्हा तो राजा विचारतो की हे महात्मन, या भगवत भक्तांची चिन्ह काय, लक्षणं काय, त्यांचा स्वभाव कसा असतो, यांचा व्यवहार कसा असतो, असा त्यांनी पुढचा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर दुसरे महात्मा हरी जे होते ते देतात. खूप विस्ताराने उत्तर दिलेत. आपण थोडक्यात त्या सगळ्यांचा आशय पाहत जायचा. तेव्हा ते म्हणले असे जे भगवंताचे मोठे अधिकारी भागवत आहेत त्यांच्यातही थोडे तरतम भाव आहेत. एक भागवतोत्तम आहेत म्हणले. कोण भागवतोत्तम? तर सर्वभूतेषु यः पश्येत भगवत भावमात्मनः भूतानि भगवत्यात्मन्येष भागवतोत्तमः, की जे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी भगवंताला आत्मस्वरूपात पाहतात, म्हणजे आपल्या स्वतःचं जे स्वरूप आहे तेच या सर्व विश्वव्यापक स्वरूपाचं आहे, तेच स्वरूप त्याचं आहे. जो जो दिसतो, जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्तियोगो निश्चित जाण माझा, असं ते ज्ञानोबाराय वर्णन करतात. तो हा उत्तम भागवत आहे. मध्यम भागवत कुठला? तर ज्याचं भगवंताविषयी प्रेम निश्चित आहे, भगवंताविषयी अत्यंत आदर्श स्वरूपाचं प्रेम आहे. त्याचबरोबर जे दुःखी बद्ध जीव आहेत, अज्ञानी आहेत, त्यांच्याविषयी त्याच्या अंतःकरणात करुणाही आहे, कृपाही आहे. आणि जे भगवंताचा द्वेष करतात असे जे आधुनिक बुद्धिवादी आहेत त्यांच्याबद्दल उपेक्षा करण्याची वृत्ती सुरू आहे. पण हे मध्यम प्रकारचे भागवत आहेत, हे उत्तम भागवत नाहीत. कारण त्यांच्या या सृष्टीकडे जाण्याच्या व्यवहारामध्ये थोडेसे तरतम भाव आले वृत्तीमध्ये, आणि म्हणून त्यांचं थोडंसं भागवतच आहे ते, पण उत्तम दर्जाचे नाही, मध्यम दर्जाचे झाले. ईश्वरे तधनेषु बालिशेषु द्विजत्सुच
प्रेम मैत्री कृपापेक्षा यह करोती समध्यमहा. तेव्हा हा मध्यम भागवत आहे. आणखीन एक भागवताचा प्रकार आहे म्हणले, भक्तांचा आणखीन एक प्रकार आहे. कुठला प्रकार आहे की तो भगवंताच्या पूजेविषयी अतिशय दक्ष आहे, अतिशय प्रामाणिक आहे, अतिशय श्रद्धेने भगवंताची पूजा करतो. अर्चयामेव हरये पूजाम यश श्रद्धेये हते. तिथे आपत्ती नाही. फक्त होतं काय की अनेक अन्य जे आहेत की त्याच आपल्या भगवंताचे अन्य भक्त आहेत. न तद्भक्तेषु चान्येषु सभक्त प्राकृत स्मृता, की जो भाव त्याचा भगवंताच्या विषयी आहे तो भगवंताच्या भक्तांविषयी नाही. तो भगवंताच्या भक्तांना मानेलच असं नाही, त्यांची तो सेवा शुश्रूषा करणार नाही, हा साधारण भक्त आहे. आणि जे एवढंही करत नाहीत ते तसे भागवत नाहीत, असा ह्याचा दुसरा अर्थ. तेव्हा असे हे जे भाग पडले ते भाग कशामुळे पडले तर ही परत म्हणले शेवटी भगवंताची माया आहे. की भगवंताच्या माया, त्याची लीलाच अशी मोठी अद्भुत आहे की त्या भगवंताच्या मायेमुळे असे थोडे ह्याच्यातनं फरक होत जातात. आणि अधिकारी भक्त हा साधारण भक्तापासून मध्यम आणि मध्यमापासून उत्तमापर्यंत जात असतो. तो आपल्या मायेला ज्या ज्या प्रमाणामध्ये ओळखू शकेल त्या प्रमाणात हे होतं. असं या मायेचं महात्म्य ऐकल्यानंतर राजा पृच्छा करतो, माया वेदितुम इच्छामो भगवंतो ब्रुवंतो नहा. के महात्मन त्या मायेबद्दल मला काही सांगा. मग तिसरे महात्मे अंतरिक्ष जे होते ते सांगतात की मायेबद्दल काय सांगायचं म्हणले, एभिर्भूतानि भूतात्मा महाभूतैर्महाभुज ससर्जोच्चावचान्याद्य स्वमात्रात्म प्रसिद्धये. की हा परमात्मा जो आहे सर्व व्यापक एकच एक भरून राहिलेला परमात्मा, ज्याच्यामुळे या सृष्टीचा निर्माता होऊ शकला, ज्याच्यामुळे ही सृष्टी भगवंतापेक्षा वेगळी दिसते किंवा झाली, कसंही म्हणा, कोणी ती आभासात्मक माना किंवा सत्य माना. आज आत्ता ह्या क्षणी त्याचा विचार करायचं काही कारण नाही. तेव्हा हा आभास असेल किंवा ती वस्तुस्थिती असेल, हे जे काही आणखीन निर्माण झालं, ती जी शक्ती होती की ज्या शक्तीमुळे भगवंत हे करू शकला तिला माया असं म्हणायचं. ही ती मायेची शक्ती. आणि मग त्या शक्तीची व्याप्ती या सृष्टीच्या महत्त्वापासनं की सामान्य इंद्रियांच्या पर्यंत तीच एकमात्र व्यापून आहे. की तीच शक्ती ही इंद्रियांच्या द्वारा विषयांचे भोग घेते आणि त्याच उपभोगांमुळं अत्यंत निर्गुण स्वरूप प्राप्त असलेला आत्मा सुद्धा त्या मायेच्या लोभामुळं इंद्रिय वृत्तींनाच श्रेष्ठ मानतो आणि त्याच्यामध्ये आसक्त होत जातो म्हणले. आणि आसक्त झाला की संसारामध्ये भटकत राहतो आणि संसारामध्ये भटकत राहतो. पुन्हा तो त्या त्रिगुणांच्या मायेमध्ये सापडतो आणि मग त्यातनं पुन्हा त्याचं चक्र सुरू होतं. अशी ही जी माया आहे, या मायेपासूनच पुन्हा या सगळ्या सृष्टीच्या नंतर भगवान पुन्हा स्वरूपाच्या ठिकाणी येतो. इथं भागवतामध्ये सुरुवातीला जसं सृष्टीच्या जन्माचं वर्णन सांगितलं तसंच सृष्टीच्या लयाचंही वर्णन सांगतात. की ही माया काय करते म्हणले, आपण सकाळी थोडा विचार केला, कायदा विचार आला की सांवर्तको मेघगणो वर्षती स्म शतन समाहा. की इंद्राने ज्या ढगांना बोलवलं होतं सांवर्तक नावाचे प्रलय कालातील मेघ, ते प्रचंड वर्षा करतात म्हणले. आणि त्या मेघांचा असा अतिप्रचंड वर्षाव झाल्यानंतर हा वायू पृथ्वी तत्वातली गंध तन्मात्रा काढून घेतो. पृथ्वी तत्वातली गंध तन्मात्रा काढली की राहतं ते रसतत्व राहतं म्हणले, तेव्हा जलतत्व राहतं. त्यामुळे एक महाभूताचा लय होतो. पुढे तो या जलतत्वातलं रसत्व काढून घेतो. जलतत्वातलं रसत्व काढल्यावर त्याचं अग्नितत्व होतं म्हणले. कारण त्याच पद्धतीने हे निर्माण झालेलं आहे, आपल्याला आठवत असेल सुरुवातीचं. तेव्हा अग्नितत्वातलं रूप जे आहे ते रूप हा वायू काढून घेतो. रूप काढल्यावर या अग्नितत्वाचं वायूमध्ये लीन होतो. असा हा जो वायू असतो त्याच्यामधलं जे स्पर्शत्व आहे, स्पर्श जी त्याची तन्मात्रा आहे ती आकाश काढून घेतो. त्यामुळे वायू आकाशामध्ये लीन होऊन जातो. तेव्हा हे जे ईश्वराची ही जी माया आहे ही त्या आकाशाचा शब्दगुण हरण करते. त्यामुळे आकाशाचं आकाशपणही संपतं, तो तामस अहंकारामध्ये जातो. त्याच्याबरोबर इंद्रिय बुद्धी ही राजस अहंकारामध्ये जातात, मन सात्विक अहंकारामध्ये राहतात. अहंकाराचे सात्वरजतम हे 3 भेद होतात. त्याचा हा यातला अहंकार पण काढला की त्रिगुणाचं त्रिगुणत्व संपतं, उरते ती प्रकृती उरते. ही उरतं ते महत्त्व उरतं. हे महत्त्वत्व प्रकृतीमध्ये लीन होतं आणि ही प्रकृती जी आहे ती माया ती शेवटी पुन्हा परब्रह्मामध्ये लीन होते. असा तो या लयाचा अनुक्रम आहे म्हणले. तेव्हा राजा गांगरून गेला, म्हणला महाराज हे फार मोठा अवघड प्रकरण आहे, हे पार करायचं कशी माया पार कशी करायची त्याचं मार्गदर्शन करा. त्यावेळी ते चौथे जे प्रबुद्ध होते ते मार्गदर्शन करतात की पश्येत पाक विपर्यासम मिथुनी चारणाम नृणाम. की माणसाने आपल्या द्वंद्व भावाचं परीक्षण करावं म्हणले.
की त्याने आधी विचार असा केला पाहिजे की जे ईशावास्यामध्ये सांगितलं ना तोच भाव इथे सांगितला की कर्तो स्मर क्लीवे स्मर कृतम स्मर. माणसाने आपल्याला काय करायचं आहे, यज्ञ कसं होईल त्याचं स्मरण केलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. कसं चुकतं आपलं त्याचा विचार केला पाहिजे आणि आपण काय केलं होतं त्याचा विचार केला पाहिजे. आणि असं एक 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 विचार करत गेला की त्याला याचं स्वरूप लक्षात येतं की हे सगळं कसं मिथ्या आहे, हे सगळं कसं आभासात्मक आहे, अंततोगत्वा सुखप्रद नाही. अनेक उदाहरणं दिली आहेत. एक धनाचं उदाहरण घे म्हणले. काय होतं म्हणले माणसाचं, नित्यार्दितेन वित्तेन दुर्लभेन आत्ममृत्युना ग्रह्यापत्याप्त पशुभे का प्रेते साधितैश्चलैः. की व्यवहाराकरता अतिशय आवश्यक असं धनव्यवस्था आहे, अर्थव्यवस्था आहे. तेव्हा माणसं या धनाच्या मागं असतील स्वाभाविक आहेत, आणि ज्यांना या धनाची प्राप्ती होत नाही त्यांना दुःख प्राप्त होतं, हेही स्वाभाविक आहे. पण आता एक एक या धनाचं परीक्षण करा म्हणले की धन जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत माणसाला मोठी तळमळ असते, मला अधिक धन मिळावं म्हणून. तेव्हा जोपर्यंत माणसाचं नित्य व्यवहार समाधानाने होतात तोपर्यंत आपत्ती नाही. त्याच्यापुढं धनाची आशा वाढत राहते आणि तो मनुष्य दुःखी होतो. तेव्हा धनाच्या अभावामुळे दुःख झालं असं आपण मानू शकतो की बरोबर आहे, धन नाही म्हणून माणसाला दुःख झालं. समजा संयोगवशात प्रारब्धवशात त्याच्या प्रयत्नाने त्याला धन प्राप्त झालं, तो सुखी होतो का हो? लक्षात असं येतं की धन प्राप्त झाल्यानंतर मनुष्याचं दुःखाचं स्वरूप बदलतं, तो सुखी होत नाही. तेव्हा त्या धनाचा आता विनियोग कसा करावा याची त्याला विवंचना लागते आणि माझं संचित धन कोणी दुसरा नेणार नाही ना अशी त्याला चिंता लागते, त्याला सुख मिळत नाही. तेव्हा हे मायेचं स्वरूप आहे की जोपर्यंत ते मिळत नसतं तोपर्यंत ते मिळाल्यानंतर मी सुखी होईन असं वाटतं, आणि ते एकदा प्राप्त झालं की पुन्हा माणसाला परीक्षण केल्यावर लक्षात येतं की प्राप्त होण्यापूर्वी मी दुःखी होतो, प्राप्त झाल्यानंतर पुन्हा मी दुःखीच आहे, फक्त काही निमित्त बदलली, कारणं बदलली. हे या मायेचं स्वरूप आहे. तेव्हा ही जर माया ओलांडायची असेल तर ही माया ओलांडण्याकरता तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे पदे च निष्णातं ब्रह्मपुण्य ब्रह्मण्युपशमाश्रयम. की याच्या करता माणसाने सद्गुरूला शरण जावं, की संतांना शरण जावं. आपण काल त्याचा सविस्तर विचार केला की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवाया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शन. ते ज्ञानिनस तत्वदर्शन आहे ते शाब्दे परेच्या निष्णात सांगितलं की तो वेदांच्या मध्ये निष्णात आहे आणि त्याच्या मागं असलेल्या तत्वज्ञानाची त्यांनी अनुभूती घेतलेली आहे. असे जे संत महात्मे असतात त्यांना माणसाने शरण जावं. तत्र भागवतान धर्मान शिक्षेत गुरुवात्मदैवतः. की असे सद्गुरू आपलं इष्टदैवतच मानावेत. आता सद्गुरूच्या पलीकडं दुसरं कोणी दैवत असता कामा नये, सद्गुरूपेक्षा अधिक प्रिय दुसरं काही असता कामा नये. असं अनेक प्रकाराने सद्गुरू एक सद्गुरू, जसं 13व्या अध्यायामध्ये जे गुरुचा जो आदर्श शिष्यभाव जो सांगितला की ते सगळ्या वृत्तींनी जो सेवा करतो, पुन्हा ती सेवेच्या बद्दल आपण थोडासा विचार केला होता, त्या पद्धतीने सद्गुरूंची जी सेवा करतो आणि ती सेवा करताना सद्गुरूंच्या आश्रयाने ज्या भगवंताच्या नामलीला गुणवर्ण संकीर्तन जे काही मिळतं त्या सगळ्याच्या ठिकाणी तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. श्रवणम कीर्तनम ध्यानम हरे रद्भुत कर्मणः जन्मकर्म गुणानांच तदर्थे खिलचेष्टितम. की अशा सगळ्याच्या आश्रयाने तो सद्गुरूच्या प्राप्तीनंतर त्याने केलेला उपदेश आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रयत्नाच्या आश्रयाने त्याला भगवंताच्या परमभक्तीची प्राप्ती होते आणि मग त्यालाही माया ओलांडणं काही अवघड जात नाही. जया सद्गुरू तारू पुढे जे अनुभवाचे वीर गाढे तया ऐलीच थडिये सरले माया जळ. की ते या माया नदीच्या अलीकडल्या काठापर्यंत गेले नाही तर त्यांचं पलीकडला काठ तिथंच असतो, अशी माया नदी संपून जाते जर सद्गुरू रूपी नावं सापडली तर. अनेक पद्धतीने हा विषय अनेक धर्मग्रंथांमध्ये तत्वज्ञानामध्ये चर्चेमध्ये आलेला आहे. तेव्हा तो त्या परमपदाची प्राप्ती करतो, त्या भगवंताची प्राप्ती करतो. तर राजा प्रश्न विचारतो की हे महात्मन त्या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे. तेव्हा पिप्पलायन त्यांना उत्तर देतात की हे राजा, उत्पत्ती स्थिती आणि लय हे ज्याच्यामुळे होतात त्याचं निमित्त कारण उपादान कारण हे पुन्हा ते कालच्या त्या सगळ्या शब्द जालासारखं व्हायचं. साध्या भाषेत सांगायचं तर ज्याच्यामुळं सृष्टी निर्माण झाली आणि ज्याने ही सृष्टी निर्माण केली ही दोन्ही कारणं सृष्टीची. सृष्टी कशाची झाली तर सृष्टी कशाची झाली, सृष्टी भगवंताची झाली. सृष्टी कोणी केली, सृष्टी भगवंतानीच केली. हीच निमित्त आणि उपादान कारण, बाकी याच्यात वेगळं काही फारसं नसतं. तेव्हा ही
सृष्टीची ही जी दोन्ही कारणं आहेत, ही जो आहे ज्याच्यामुळं सृष्टी झाली, ज्याचं रॉ मटेरियल काय तेही भगवंतच, आणि त्याचा कर्ता कोण तोही भगवंतच, अशी दोन्ही कारणं तो जे आहे ते भगवंताचं स्वरूप आहे. तो स्वप्न, जागृत आणि सुषुप्ती आणि समाधी अशा 4 अवस्था असतात. त्यातल्या स्वप्न, जागृती आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा तो साक्षी भावाने त्या सगळ्या लोक व्यवहाराकडे पाहत असतो म्हणले. तेव्हा इंद्रिय, शरीर, प्राण आपापलं काम कसं करतात, काय करतात ह्याचा तो फक्त केवळ साक्षी असतो आणि साक्षी भावाने पाहतो. समाधीपर्यंत सुद्धा तो एकच एक परम सत्य स्वरूप असलेला परमात्मा ओतप्रोत धरून राहिला आहे. तेव्हा अशा या परमात्म्याच्या प्राप्तीकरता मनुष्याने वेदविहित कर्म करावीत. त्याला प्राप्तीचा, परमात्म्याच्या प्राप्तीचा मार्ग सांगितला, कर्म करावीत, की सद्गुरूने जो उपदेश केला त्याप्रमाणे आचरण करावं. आचरण करायचं म्हणजे काहीतरी करायचं. तेव्हा हे जे करायचं, तो जो कर्म करायचं त्याचा नेमका उपदेश काय, म्हणून तो राजा प्रश्न विचारतो, मला कर्मयोगम वदत, की मला तुम्ही हा कर्म सांगा. मी हा पूर्वी एकदा प्रयत्न केला होता. म्हणले मी सनकादिक ऋषी आमच्याकडे एकदा आले होते आमच्या वडिलांच्याकडे, तेव्हा आम्ही त्यांना हा प्रश्न केला होता, पण मला त्यांनी उत्तर दिलं नाही. तेव्हा आपण मला उत्तर द्याल का असं त्यांनी प्रश्न केल्यावरती तो आविर्होत्र जे होते ते त्यांना उत्तर देतात की अरे बाबा, हे कर्म म्हणजे मोठा अवघड प्रकरण आहे. मोठे मोठे विद्वान सुद्धा इथे निर्णय घेण्यामध्ये चुकू शकतात. किम कर्म किम कर्मे ते कवयोप्यत्र मोहिताः असं जे भगवद्गीताने सांगितलंय तेच झालं की परोक्षवादो वेदोयम बालाना मनुशासनम कर्म मोक्षाय कर्माणि विधत्ते ह्यगदंत यथा. की हा कर्ममार्ग कोणी प्रस्थापित केला सृष्टीमध्ये, या मनुष्याने कसं वागावं याचं मार्गदर्शन कोण करतं, तर आपली धारणा आहे वेद हे याचं मार्गदर्शन करतात. वेदांची निर्मिती किंवा वेदांचं प्रगटीकरण हे याच्याकरता झालं की माणसाने कसं कर्म करावं, काय करू नये. पण एक मोठं अद्भुत आहे ह्याच्यामध्ये की हे वेद थोडेसे परोक्षवाद आहेत. परोक्षवादो वेदोयम बालाना मनुशासनम कर्म मोक्षाय कर्माणि विधत्ते ह्यगदम यथा. की थोडेसे परोक्षवाद आहेत. परोक्षवाद म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एक अर्थ सामान्य अर्थ असतो आणि त्याच्याच बरोबर अधिक गंभीर, अधिक खोल असा आणखीन एक अर्थ असतो. त्यामुळे राजा, ह्या सगळ्या दोन्हीचं तुला जोपर्यंत श्रवण करण्याचा अधिकार नव्हता तोपर्यंत तुला सांगून उपयोग काय, म्हणून त्या श्रेष्ठ अशा ब्रह्मर्षी सनत कुमारांनी तुला त्यावेळी या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की ज्याला अजून कर्म काय कळलं नाही त्याला कर्मयोग रहस्य कसं कळावं, तेव्हा म्हणून तुला त्यावेळेस सांगितलं नाही. तेव्हा आता तू ते सगळं करतोस, तेव्हा वेदांचं ही जी स्वरूप आहे, वेदांचं हे जे स्वरूप आहे, अवस्था जी आहे ती तू समजून घे की वेदो हे परोक्षवादी आहेत. की कसे आहेत म्हणले की बालाना मनुशासनम, की लहान मुलाला माणसं कशी घरामध्ये संस्कारित करतात तसं वेद करतात. वेदाचे लेखी आपण लहान मुलंच आहोत. की आपण नेहमी जे उदाहरण पाहतो की खाऊच्या मिठाईची आशा दाखवून, लालूच दाखवून त्यांना शाळेत घालायला प्रवृत्त करतात, तसं वेद स्वर्गादी लोकांची आशा दाखवून लोकांना सत्कर्म प्रवृत्त करतात. की आता बाबा खाऊ खाण्याकरता तरी शाळेत जा, तसं स्वर्ग मिळेल, सुखसमाधान मिळेल, अमुक होईल तमुक होईल असं करून वेदांनी कर्ममार्गाला प्रवृत्त केलं म्हणले. आणि एकदा कर्ममार्गी मनुष्य झाला, आता मुलगा शाळेत नियमित जायला लागला, आता कटकट नाही, हौसेने जातो, नियमित जातो, वेळेवर जातो, मग हळूहळू आता त्याचा खाऊ कमी होत जातो आणि अभ्यास वाढत जातो. की ज्याच्याकरता त्याला शाळेत घातला ते हळूहळू सुरू होतं. तसं हळूहळू वेद या कामनिक कर्मांपासनं निष्काम कर्मयोगापर्यंत मनुष्याला घेऊन जातात. तेव्हा असं सगळ्यांची व्यवस्था लावायची असल्यामुळे तेव्हा त्यांना हे स्वरूप स्वीकारणं भाग आहे. की ते असं त्यांनी भूमिका का स्वीकारली, परोक्षवाद म्हणायची, ती याच्याकरता घेतली की अज्ञ जड आहेत त्यांना प्रवृत्त करायचं आणि प्रवृत्त करत करत हळूहळू त्यांना निवृत्त न्यायचं. आणि म्हणून जे अडाणी आहेत त्यांना स्वर्गाची प्रलोभनं दाखवली, कर्म प्रवृत्त केलं आणि कर्म प्रवृत्त करून हळूहळू कर्माचे नियम सांगत सांगत त्यांना इंद्रियाचा संयम शिकवला. ज्यांना इंद्रियांचा संयम जमत नाही त्यांनी वेदांची कर्म आपल्या बुद्धीने मनमानी करावी. हा धर्म स्वरूप असून होणारा अधर्म असतो. आज जी सामान्यतः गडबड होते ती अशी होते की वेगळ्या संदर्भामध्ये तोच ज्ञानोबा राय म्हणतात, जे वैराग्याची शिव न देखती विवेकाची भाषा नेणती ते मूर्ख केवी पावते मज ईश्वराते. तेव्हा केवळ एक विधान असं आहे म्हणून जे तपश्चर्या न करता इंद्रियांना आपल्या कह्यामध्ये न ठेवता हे असं करायला जातात
त्यांच्या कर्मामधनं अधर्म निर्माण होतो. त्यामुळं वेदांनी हळूहळू कर्मबंधनांचं रहस्य सांगायला सुरुवात केली. कर्म कशी करावीत, कर्म कशी करू नयेत, आणि असं करत करत त्यांना त्या निष्काम कर्मयोगापर्यंत नेले. म्हणून त्याचं फार मोठ्या शांतपणे आपल्या इंद्रियांना संयमात राखत 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 अनुष्ठान करावं लागतं. म्हणजे मग ते वेदांचं रहस्य कळतं. ज्यांनी याच्या रहस्याच्या ज्या ग्रंथी असतात या मोकळ्या होतात. आणि हे करण्याकरता म्हणून माणसाने पुन्हा काय केलं पाहिजे तर सद्गुरूला शरण जावं, एक सद्गुरू करावा. त्याची एक पद्धती असते, त्याची दीक्षा घ्यावी. दीक्षा म्हणजे तीच पद्धती, उपासना पद्धती काय असेल. तेव्हा आपले अनेक गुरुपरंपरा आहेत, प्रत्येकाची पद्धती वेगळी आहे, प्रत्येकाचे उपास्य दैवत वेगळं आहे, प्रत्येकाच्या उपास्य दैवताची उपासनेची पद्धती वेगळी आहे. एक विष्णू घेतला, एक कृष्ण घेतला तरी पुन्हा त्याच्यात थोडे थोडे भेद आहेत. तेव्हा त्या प्रत्येकाची एक आचार धर्म आहे, एक दीक्षा पद्धती आहे. तेव्हा दीक्षा घेतली पाहिजे, दीक्षा घेऊन त्याचं अनुष्ठान केलं पाहिजे. आणि असं विधिवत अनुष्ठानपूर्वक जो भगवंताची पूजा करतो त्याने सुरुवात कशी करावी, पिंडम विशोध्य, की हा जो पिंड आहे आपला, हा जो देह आहे त्याचं संशोधन करावं, त्याचं शोधन करावं, तो स्वच्छ करत 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 न्यावा. आणि मग निरनिराळ्या पद्धतीने हे अर्चन करावं. तेव्हा हे अर्चन असं ज्याचं सिद्ध होत जातं तसा तो हळूहळू हळूहळू या भगवंताच्या मायेतनं दूर होत त्याच्या परमपदाला प्राप्त होतो. तेव्हा तो राजा पुन्हा प्रश्न विचारतो की हे असं निर्णय ज्या सगळ्या भूमिका निर्माण होतात, अनेक उपासना पंथ असतात, त्या भगवंताच्या निर्णय स्वरूपामुळे होतात. तर ही स्वरूपं का निर्माण झाली तर भगवंताच्या निर्णय लीलांमुळे झाली. तेव्हा या अशा भगवंतांच्या काय काय लीला आहेत, भगवंताचं स्वरूप कसं होतं की ज्याचं या महात्म्यांनी पूजन केलं त्याच्याविषयी मला सांगा. त्यामुळे द्रुमिल महात्मे सांगतात, योवा अनंतस्य गुणानंता ननुक्रमिष्यन् सतु बालबुद्धी रजांसु भूमेर गणयेत कथंचित कालेन नैवाखिल शक्तिधाम्नः. की राजा, हे असं मी तुला सांगतो म्हणणं सुद्धा मूर्खपणा आहे. म्हणले की जो अनंत गुणराशी आहे त्याचे गुण मोजून मी तुला सांगतो असं म्हणणं किती वेडेपणा आहे. तेव्हा ते तसं सांगता येत नाही. तरी पण काही प्रयत्न करतो. म्हणले की त्याचा पहिला पुरुष हा अवतार झाला, की जे पहिलं जे स्फुरण झालं, एकोहम असं ज्याला म्हणतात, ते जे स्फुरण झालं तोच भगवंताचा पहिला पुरुष अवतार असा म्हणतात. मग त्याच अवताराने पुढे आपल्या ठिकाणी असलेल्या सत्वगुणाने विष्णू स्वरूप धारण केलं, रजस्वरूपाने रजोगुण स्वरूपाने ब्रह्म स्वरूप धारण केलं, तमोगुणाच्या आश्रयाने रुद्र बनले, ते असे त्रिदेव बनले. पुढं त्यांनीच या सृष्टीच्या कल्याणाकरता नरनारायणांचा अवतार घेतला. ते आजही बद्रिकाश्रमामध्ये सृष्टीच्या कल्याणाकरता तपश्चर्या करता आहेत असा इथेही पुन्हा उल्लेख केला. त्यांची एक मोठी अद्भुत कथा झाली. म्हणले हे नरनारायणाचे प्रारंभापासून तपश्चर्याला बसले. ती इंद्राशी उद्वेग सर्व काळ, समर्थ म्हणले सारखा आपला तो चिंतेत, कोणी माझे आसन घेईना की. तेव्हा हे नरनारायण ऋषी तपश्चर्याला बसले तरी इंद्राला मोठा धाक. आणि म्हणून त्याने काय केलं, कामदेवाला पाठवलं की यांनी या ऋषींना मोहित करावं आणि मोहित करून त्यांचे तपश्चर्या नष्ट होईल, जेणेकरून आपलं आसन स्थिर राहील. अशा क्षुद्र वृत्तीच्या इंद्राने हे सगळं प्रकरण केलं. नरनारायण ऋषी आपल्या ठिकाणी शांत होते. तिथे हे कामदेव आपले काही सहकारी घेऊन आले. तेव्हा आल्यानंतर ह्यांनी मोठे प्रेमाने त्याचं स्वागत केलं की या म्हणले देवतांनो आपलं स्वागत असो. आणि ते ज्या हेतूने आले होते यांचं चित्त कुठंतरी भ्रष्ट करावं म्हणून आपल्याकडे सगळं ते वैभव, कामदेवाचं वैभव घेऊन आले होते. ते सगळं अंतर्ज्ञानाने जाणून की यांनी आपल्या अद्भुत सामर्थ्याने तिथे अशी एक अलौकिक सृष्टी निर्माण केली की हे जी मंडळी घेऊन आली होती त्याच्यापेक्षा अलौकिक सुंदर अशी व्यक्तिमत्व तिथं प्रगट झाली. तेव्हा यांना मोहन टाकायचं होतं. तिला रतीची परिवार सगळा घेऊन आले होते, सुंदर सुंदर स्त्रिया घेऊन आले होते यांना मोहित करण्याकरता. त्यामुळे यांनी कामदेवाचं ते सगळं प्रकरण ओळखलं आणि कोणी ऐका रे बाबा तिकडे मोठे अधिकारी देवता लोक आलेत, काही अर्घपाद्यादी घेऊन या असा आदेश देऊन या आपल्या सामर्थ्याने अप्सरा बोलवल्या. त्या अप्सरा झाल्या पुढे. या कामदेवाची जी मंडळी होती त्यांच्यापेक्षा 1000 गुणांनी सरस होत्या म्हणले. तेव्हा हे सगळं बघितलं आणि हे देवता लोक थक्क झाले की आम्ही ज्या साधनांनी यांना त्रास देण्याकरता आलो त्याच्यापेक्षा प्रभावी साधन यांच्या चरणाचे दास आहेत म्हणले. आता यांना आपण काय करणार. आणि म्हणून त्यांना लाज वाटली. त्यांनी आपल्या कृत्याची मोठी माफी मागितली. आणि ही माफी मागत असताना पुन्हा पुन्हा या देवतांचं लक्ष त्या अप्सरांकडे जात होतं. म्हणून या नरनारायण ऋषीने मोठ्या प्रेमाने ठीक आहे म्हणले तुम्ही यांना घेऊन जा. त्यातली प्रमुख उर्वशी वगैरे असं त्या अप्सरा देवता लोकांना प्राप्त झाल्या. इंद्राची तिथे त्यांनी व्यवस्था केली. असं मोठं महात्म्य यांचं होतं. त्याच्यानंतर पुढे उर्वशी मप्सर श्रेष्ठा पुरस्कृत्य दिवं ययुः
की असं त्या नरनारायण ऋषींची परीक्षा किंवा त्यांचा तपोभंग करण्याकरता आलेले त्यांच्याकडनं फजित झाले, लज्जित झाले, त्यांची क्षमा मागून या अप्सरांना घेऊन आपल्या ठिकाणी देवता लोक गेले. असं मोठं अद्भुत सामर्थ्याचे हे 2 महात्मे आहेत म्हणले. त्यांच्यानंतर हंस, दत्तात्रेय, सनतकुमारादी 4 महात्मे, ऋषभदेव अनेक स्वरूपामध्ये भगवंत अवतीर्ण झाले म्हणले. हयग्रीवाच्या स्वरूपामध्ये त्यांनी या मधुकैटभाचा वध करून वेद पुन्हा प्रस्थापित केले. मत्स्यावतार धारण केला, त्या कथा आपण सगळ्या ऐकल्यात. मत्स्यावतार धारण केला, ह्या सगळ्या सृष्टीची बीज त्या सत्यव्रत राजाला मनू बनवून त्याच्याकडनं सुरक्षित ठेवली. पुढं श्वेतवाराह कल्पाच्या आरंभी वराह अवतार धारण केला, पृथ्वीला स्थिर केलं रसातलामध्ये. मंदार चलाला आधार देण्याकरता कूर्मा अवताराचा लीला विग्रह भगवंतांनी धारण केला. भक्त प्रल्हादाकरता नरसिंह भगवान प्रगट झाले. बलिराजाकरता वामन भगवान अवतीर्ण झाले. क्षत्रियांचा माद कमी करण्याकरता, उन्मत्तपणा कमी करण्याकरता परशुरामाच्या रूपाने त्यांनी 21 पृथ्वी निक्षत्रिय केली आणि ते अवतार कृत्य साधलं. रामावतारामध्ये समुद्रावरती पूल बांधला, रावणाचं व्यवस्था केली. यदुवंशामध्ये जन्माला आलेत आणि याच्यानंतर हा अवतार समाप्त केल्यानंतर भगवान बौद्ध म्हणून जातील म्हणले. आता कारण त्यावेळी व्हायचं होतं हे सगळं, त्यामुळे बौद्ध म्हणून जातील आणि त्याच्यानंतर पुढे कल्की अवतार होणार आहे असं ते सगळं वर्णन केलं. तेव्हा या सगळ्या अशा भगवंताचं हे जे गुणवर्णन आहे याचं भजन मनुष्याने करावं असा उपदेश केला की याचं भजन माणसाने करावं. तेव्हा हे भजन कसं करावं असा राजा पुन्हा प्रश्न करतो की महात्मान हे भजन कसं करावं. त्यावेळी चमस महात्मे उत्तर देतात. मुखबाहू रूपाद्यभ्य पुरुषस्य आश्रमैसह चत्वारो जज्ञरो वर्णा गुणैर्विप्रादय पृथक, की हे 4ही वर्ण 4ही आश्रम या भगवंतापासून निर्माण झालेले आहेत, हे भगवंताचंच स्वरूप आहेत अशी निश्चित धारणा करावी. आपण वर्णावरती अनेक वेळा ऐकलंय, आता एक सविस्तर विचार करण्याचं काही कारण नाही. अशा अनेक पद्धतीने या वेदशास्त्रांनीच हे आपल्याला जे सांगितलंय यांनी भगवंताचं हे लीला गुणवर्णनाच्या अपेक्षेने पाहावं. या सगळ्यांची दिशा भगवत स्वरूपाकडे असावी. आपण सकाळी थोडा त्याचा विचार केला की आपण कोणत्याही शास्त्राचं अध्ययन करत असा, काहीही आपली कला असो, काही छंद असो, या प्रत्येकाची जर वृत्ती भगवंताकडे ठेवली तर तीच वृत्ती माणसाला भगवत प्राप्ती करून देण्याकरताही उपयुक्त ठरू शकते. तेव्हा ती जी वृत्ती आहे ती भगवंताच्या ठिकाणी असावी आणि ही स्थिर होण्याकरता ही सगळी व्यवस्था, वर्णाश्रम व्यवस्था सुद्धा त्यांनीच केली आहे. अनुसंधान ठेवावं. ज्याचा असा अनुसंधान राहत नाही तो या मायेमध्ये गुरफटत जातो आणि पतंत्यंधा असा अंधंतमः प्रविशंती असं त्याच्या नशिबाला येतं म्हणले. तेव्हा याकरता माणसाने मुह्यंत्याम्नाय वादिनः, की आपण काहीही न करता जे फक्त आमनायवादीन आहेत, नुसतंच आम्हाला हे सांगा, हे करा, आम्ही असं करू अशी चर्चा करतात, ते मोहित होत झालेली माणसं असतात. त्यांच्याप्रमाणे जाऊ नका, कारण त्यांच्या आचरणाने भगवंताच्या लाडक्या भक्तांची चेष्टा होण्याची शक्यता असते. ते दांभिक बनतात. दांभिका मानिनः पापा विहसंत्युतः प्रियान, की भगवंताच्या भक्तांचे ते थट्टा करतात, त्यांना त्याचं ज्ञान होत नाही, ते कुठल्या तरी बाहेरच्या ठोकळ्याला पकडून बसलेले असतात. तेव्हा असं माणसाने करू नये. एवं एत आत्महत हनो शांता अज्ञानो ज्ञानमानिनः, की असे खरं म्हणजे आत्महत असतात. अंधंतमः प्रविशंतीमध्ये सांगितलं ये के आत्महतो जनाः, त्या ईशावास्यामध्येच हे सगळं प्रकरण आलं आहे. तेव्हा हे स्वतःला ज्ञानी मानत असतात अज्ञानी, आणि म्हणून त्यांना त्यांच्या सगळ्या वृत्ती अर्थ, काम आणि मग थोडासा त्याला अनुकूल असलेला किंवा अपेक्षित असलेला धर्म याच्यामध्येच मर्यादित राहतात. त्या भगवंताच्या भक्ताच्या स्वरूपाला प्राप्त होऊ शकत नाहीत. त्यांना त्यांची ओळखही होत नाही आणि परिणाम असतो त्यांना एक क्षणभरही शांती मिळत नाही. ते त्याच्यात अडकतात आणि ते त्या अडकल्यामुळं आपल्या अज्ञानाला ज्ञान समजतात. परिणामतः त्यांच्या उद्धाराचा मार्गही अजून कुंठित होत जातो. कारण पुन्हा तोच विचार आहे की जर आपल्याला आपलं अज्ञान कळलं, आपल्याला आपले अवगुण कळले, तर ते सद्गुणामध्ये परिणत करण्याची वृत्ती व्हायची आहेत. म्हणून माझे मज कळो येती अवगुण, हाही अतिशय आवश्यक संस्कार आपल्यावरती करणं आवश्यक आहे. की मला सद्गुण दुर्गुण कळले पाहिजेत. माझे दुर्गुण मला कळले की मग ते मोकळे करणं सोपं होतं. तसं यांचं ते होत नाही म्हणले. त्यामुळे निमी राजा विचारतो, कस्मिन काले स भगवान किं वर्ण कीदृशो निर्विही नामना वाक्येन विधिना पूज्यते तधी होच्यताम. तुम्ही असे विविध रूपाने वर्णन केलं, दीक्षा संप्रदाय असे आहेत. किंवा भगवंताचं असं काय काय प्रमुख ठळक आहेत म्हणले तेवढं सांगा. तेव्हा त्यातल्या प्रमुख गोष्टी ज्या सांगितल्या मोठ्या सुंदर आहेत, उपयोगी आहेत. त्यामुळे माणसाने कोणाचं कसं पूजन केलं या अधिकारी महात्म्याने ते सांगा म्हणले.
त्यावेळी करभाजन महात्मे त्यांना उत्तर देतात की सत्ययुगामध्ये भगवंताने श्वेत रंग परिधान केला होता. गर्गाचार्याने जे भविष्य जातक वर्तवलं आपल्याला आठवत असेल की आणि अनेक वर्ण धारण केलेत. म्हणले आता हा मेघश्याम झालाय, हा पूर्वी तांबडाही होता, पांढराही होता, असं त्यांनी वर्णन केलं होतं. तो या संदर्भात किंवा तो स्पष्टीकरणाचा भाग इथे आहे की सत्ययुगामध्ये भगवान शुभ्र वर्णाचे होते. माणसे मोठी शांत होती त्यावेळी. मनुष्यास्तु तदा शांता निर्वैरा सुहृद समाहा यजंती तपसा देवम शमेन च दमेन च. की आपण एकदा त्याचं वर्णन ऐकलं होतं. न राज्यं नैव राजासीत न दंड्यो न च दांडिकः धर्मेणैव प्रजा सर्वे रक्षन्ति स्म परस्परम. की असे प्रत्येक मनुष्य मात्र हा सदाचरणे धार्मिक असा असल्यामुळे तिथं राजा दंड्य दंड व्यवस्था असं काहीही नव्हतं. म्हणले त्यावेळे हे लोक मोठे हंस सुपर्ण वैकुंठ धर्म योगेश्वर असे भगवंताची नावं घ्यायचे, त्याची उपासना करायचे. वेदांमध्ये या नावांचं खूप उल्लेख येतात. पुढे त्रेतायुगामध्ये हाच परमात्म्याने लाल रंग धारण केला म्हणले आणि त्याला आचरण्याचा करता यज्ञ स्वरूप त्यांनी स्वीकारलं की भगवंताचा प्राप्त करण्याचा मार्ग काय तर यज्ञ मार्ग स्वीकारला. त्यावेळी भगवंताला विष्णू यज्ञ पृष्णिगर्भ सर्वदेव उरुक्रम अशी नावाविधानं धारण केली. द्वापार योगामध्ये हाच भगवान मेघश्याम झाला, सावळा झाला. तेव्हा त्यांनी अर्चन विधी स्वीकारला म्हणले आणि वैदिक आणि तांत्रिक या अशा दोन पद्धतीने अर्चनेमध्ये भगवंताचं करतात. अनेक पद्धतीची अर्चन करता करता भगवंताची नामं प्रगट झाली. नमस्ते वासुदेवाय नमस्संकर्षणाय च प्रद्युम्नाय निरुद्धाय तुभ्यम भगवते नमः. की त्या चतुर्व्यूह जो आपण कालही चर्चेमध्ये ऐकला पांचरात्र पंथ संप्रदाय म्हणतात त्याची उपासना सुरू झाली. पुढे कलियुगामध्ये भगवान काळ्या रंगाचे होतील म्हणले आणि या काळ्या रंगाच्या भगवंताला कलियुगामुळे भगवंताने अशी इतकी सूट दिलेली आहे की इथे आता मनुष्य नामजप यज्ञानेही त्याची आराधना करू शकतो, नामसंकीर्तन अर्चनाने सुद्धा त्याची आराधना करू शकतो. अनेक प्रकारांनी मनुष्य भगवंताची आराधना करू शकतो आणि ही भगवंताची आराधना त्याला सहज मान्य होते. हा मोठा कलीचा गुण आहे. तेव्हा कलिम सभाजयंत्यार्या गुणाज्ञा सारभागिनः यत्र संकीर्तनेनैव सर्वे स्वार्थोभिलभ्यते. किंवा कलियुगामध्ये भगवंताच्या नामसंकीर्तन मात्रानेच त्याचे इहपरलोकाच्या कल्याणाचे मार्ग मोकळे होतात आणि म्हणून तर महात्मे कलियुगाची मोठी प्रशंसा करतात की तू सुद्धा या कलियुगाच्या महात्म्यामुळेच त्याला एकेकाळी सोडलं होतंस ना, हेच महात्मे. असं परीक्षित राजाला शुकाचार्य सांगतात की जो संवाद या 9 अधिकारी महात्मे जनक राजाला सांगतायत. आणि या कलियुगामध्ये द्रविडा देशामध्ये म्हणजे हा मध्य भारताच्या खालच्या देशामध्ये मोठे मोठे अधिकारी भक्त होतील म्हणले. आजही बघा आता आपल्या दक्षिण भारतामध्ये जास्त महात्मे होऊन गेले, उत्तर भारतात त्या मानाने कमी झाले. ते इथं उल्लेख केला आहे. क्वचिन महाराज द्रविडेशुच भूरिशः. की दक्षिण भारतामध्ये खूप अधिकारी महात्मे होऊन जातील म्हणले, उत्तर भारतात त्या मानाने कमी होतील असं भागवतामध्ये म्हणलं आहे. त्यावेळी हा संवाद कुठं चालला होता? या 9 महात्म्यांचा संवाद नारद मुनी वसुदेवाला सांगत होते आणि असे नारद मुनी सांगतायत की अशा अनेक प्रकारांनी ह्या सगळ्या भगवंताच्या प्राप्तीचा हा भागवत धर्म त्या राजांनी निमिराजांनी ऐकला आणि राजा धर्मनुपातिष्ठन नवा परमाम गतिम. की तेव्हा हे वासुदेव महाराज अशा त्या राजाने या भागवत धर्माचा अवलंब करून परमपदाची प्राप्ती करून घेतली. तुम्हाला तर काम किती सोपं. युवयो खरु दंपत्योर यशसा पूरितन जगत पुत्रता मगमत यद्वाम भगवान ईश्वरो हरी. की तुमचा जर तो मुलगा झालेला आहे म्हणले तेव्हा आता त्याला फक्त मुलगा मानू नका, तो सर्वात्मा सर्वेश्वर कारणातीत अविनाशी स्वरूप आहे असं तुम्ही त्यांचं स्वरूप लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला त्या परमपदाची प्राप्ती होईल. शुकाचार्य सांगतात हे राजा एतत् श्रुत्वा महाभागो वसुदेवोति विस्मितः देवकीच महाभागा जहतुर्मोहमात्मनः. की असा त्या भगवंताच्या बरोबर संवाद झाला तरी सुद्धा जे प्राप्त होऊ शकले नाहीत ते संत महात्म्यांच्या मार्गदर्शनामुळे प्राप्त होऊ शकले. असं वसुदेव देवकींना भगवंताच्या परमपदाची प्राप्ती झाली. इतिहासमिमं पुण्यम धारयेत यस् समाहितः स विधूयेह शमलम ब्रह्मभूयाय कल्पते. की हा असा अत्यंत श्रेष्ठ पुण्यप्रद इतिहास सत्य घटना ज्याचं अनुसंधान जे पुन्हा पुन्हा करतात ते या विष्णूच्या परमपदाची अवस्था प्राप्त करून घेतात. त्यांचे शोक मोह सगळे दूर होतात म्हणले. तेव्हा असा वसुदेव देवकी आणि नारदांचा संवाद झाला. इकडे भगवंताच्या या सगळ्या लीला पाहून देवतांनी आता विनंती करायला सुरुवात केली की आता भगवंताचं काम होत आले, एकदा आठवण करून द्यायला पाहिजे. आणि म्हणून ब्रह्मदेव भगवान शंकर इंद्र हे सगळे एकदा द्वारकेला आले. इंद्रो मरुद्भिर भगवान आदित्या वसवो श्विनौ
रभभोंगिरसो रुद्रा विश्वे साध्याश्च देवता. सगळे तिथे आले. मोठ्या देवतांनी भगवंताची मोठी स्तुती केली. नतास्मते नाथ पदारविंदम बुद्धींद्रिय प्राणमनोवचोभे यश्चिंतयन्ते अंतर्हृदि भावयुक्तैर्मुमुक्षुभिः कर्ममयोरुपाशात. हे भगवान, आम्ही आमच्या बुद्धी, इंद्रिय, प्राण, मन आणि वाणीने आपल्याला नमस्कार करतो. साष्टांग नमस्काराची सुरुवात इथनं सुरुवात झाली की माणसाने नमस्कार करावा तो बुद्धिपूर्वक करावा आणि त्याला इंद्रिय आणि वाणीचं संपुट असावं, जेणेकरून इंद्रियांनी केलेला नमस्कार हा प्राणाला वाकावण्याला समर्थ होतो. माणसाच्या अंतःकरणातली जीवशक्तीही भगवदर्पण होते आणि वाणीने केलेला पुन्हा पुन्हा नमस्कार मनावरती संस्करण करून मनानेही नमस्कार केला जातो. असा बुद्धी, इंद्रिय, प्राण, मन, वाणी अशा आश्रयाने आम्ही आपल्याला नमस्कार करतो. अशी मोठी देवतांनी खूप सविस्तर स्तुती केली आहे. शुकाचार्य सांगतात की अशा अनेक प्रकारच्या स्तुतीनंतर भगवान विष्णूला, श्रीकृष्णाला ब्रह्मदेव हळूच सांगतात, भूमेर भारावताराय पुरा विज्ञापित प्रभो त्वमस्माभिरशेषात त्वम तत्तथैवोपपादितम. की देवा, आता बहुतेक भार आम्ही विनंती केल्याप्रमाणे जे स्वीकारलं ते आता झालेलं आहे म्हणले आपलं काम. यानि ते चरितानीश मनुष्या साधव कलौ शृण्वन्तः कीर्तयन्तश्च तरिष्यत्यंजसा तमः. की ब्रह्मदेव कृष्णाला प्रार्थना करताना एक असा आशीर्वाद देऊन गेले की हे जे काम करण्याकरता आपण अनेक प्रकारच्या लीला केल्यात, त्याचं जे श्रवण कीर्तन करतात तेही या आपल्या मायेतनं मोकळे होतात म्हणले. असं मोठं आपलं सामर्थ्य अद्भुत लीलांचं आहे. तेव्हा आता देवा खूप वर्ष झाली आपल्याला शरच्छतम व्यतीताय पंचविंशाधिकम प्रभो. की आपणच असं निर्धारित केलं आहे की द्वापार युगाच्या आता समाप्तीला मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष राहायचं, पुढे हळूहळू ते कमी होत जायचं. तेव्हा आता त्याच्यावर 25 झाली, तुम्हाला 125 वर्ष झाली. तेव्हा बघा बाबा, तत्स्वधाम परमम विश्वस्य यदि मन्यसे. तेव्हा आपली जर इच्छा असेल तर आता आपल्या निजधामाला या म्हणले. आता किती वेळ पृथ्वीवरती राहता, आता आम्ही वाट पाहतोय म्हणले तुमची. तेव्हा भगवान मोठे हसले. ते म्हणले बरोबर आहे, येतो म्हणले, पण मी जर आत्ता असंच आलो ना तरी यादव मासतील म्हणले फार. यांना कुठली मर्यादा राहिली नाही आणि या सगळ्या मर्यादांचं उल्लंघन करून मोठा उत्पात माजवतील. तेव्हा यांना आधी आटोपतो म्हणले आणि ह्यांचं काम झालं की मी माझ्या घरी येतो म्हणले. सगळे मोठे प्रसन्न झाले. मोठ्या कौतुकाने भगवंताला सगळ्यांनी नमस्कार केला आणि द्वारकेतनं निघाले. हे देवता द्वारकेतनं निघाल्याबरोबर ब्राह्मणांचा शाप प्रभाव दाखवायला सुरुवात झाला. अनेक प्रकारचे उत्पात, अपशकुन या द्वारकावासियांना दिसायला लागले. त्यातली जी जाणकार मोठी माणसं होती ती अस्वस्थ झाली, कृष्णाकडे आली. तेव्हा भगवान मोठ्या गंभीर चेहऱ्याने सांगतात, काय करणार म्हणले, ब्राह्मणानेच आपल्याला शाप दिलाय. तेव्हा मोठं अवघड प्रकरण दिसतंय. आपण आता असं करूया म्हणले की इथनं जवळ प्रभास क्षेत्र आहे म्हणले, मोठं पुण्यकारक क्षेत्र आहे, समुद्राकाठी आहे. ज्यावेळेस दक्ष प्रजापतीने चंद्राला शाप दिला होता त्यावेळेस तेव्हापासून चंद्र इथं स्नानाला येतो म्हणले आणि अमावस्येला चंद्र तिथं स्नान करतो. त्या तीर्थाच्या महात्म्यामुळे त्याची कला वृद्धिंगत होते. वृद्धिंगत झाली की पुन्हा तो चंद्रच आहे. पौर्णिमेला पुन्हा मस्तवाल होतो. मस्तवाल झाला की त्या तीर्थाचं महात्म्य संपलं, पुन्हा खाली खाली येतो. पुन्हा संपायला आला की त्याला आठवण होते, पुन्हा प्रभासाला येतो म्हणले. असं मोठं अद्भुत सामर्थ्य या प्रभास क्षेत्राचं आहे. तेव्हा आपण प्रभास क्षेत्राला जाऊ. तेव्हा शुकाचार्य म्हटले, सगळे घाबरलेले होते. तेव्हा सगळ्यांनी त्या प्रभास क्षेत्रामध्ये जाण्याचा निश्चय केला. तेव्हा असे सगळे आवरावरी सुरू झाली. ते उद्धव महाराज थोडे अस्वस्थ होते. त्यांनी कृष्ण एकटा बसलेला बघितला, हळूच आत आले, भगवंताला नमस्कार केला. ते म्हणले, देवा ही काय प्रकरण आहे म्हणले, ब्राह्मणाच्या शापाचं तू आम्हाला सगळ्यांना सांगितलंस, मला इमानदारीत सांगा म्हणले, तुमची जर इच्छा असली तर या ब्राह्मणांचा शाप मिटवायला काय तुम्हाला अवघड गेला असतं का. तेव्हा माझ्या लक्षात आलं, मला पण तुमच्याबरोबर घेऊन चला म्हणला. तेव्हा आम्ही भक्त काही तुम्हाला तसं सोडणार नाही, तुम्ही आम्हाला घेऊन चला. कथन त्वाम प्रियम आत्मानं वयम भक्त्या अस्त्यजेमी होई. की आम्ही भक्त तुम्हाला कसे सोडणार म्हणले. तेव्हा मी काही इथं राहत नाही म्हणले. तेव्हा परमेश्वर मोठे हसले, चतुरेश म्हणले, बरोबर आहे म्हणले, मी तसंच ठरवलंय. झालं म्हणले, आता इथं आपलं काम जे होतं, ज्या कामाकरता मी इथं आलो होतो ते आता झालं. तेव्हा आता मी माझ्या ठिकाणी परत जातो म्हणले. असं मी ठरवलंय की आता आपापल्या घरी जावं. आणि आता मी गेल्यानंतर 7व्या दिवशी समुद्र सप्तमे येताम पुरींच प्लावयिष्यती. की 7व्या दिवशीने समुद्र हे द्वारका नगरी बुडवून टाकेल आणि आता या लोकांची सगळी अधर्माच्या ठिकाणी रुची निर्माण होईल. कारण आपल्या इथं असं मोठं वर्णन आहे की त्या सत्ययुगामध्ये माणसांची रुचीसुद्धा नव्हती अधर्मामध्ये. रुची नव्हती, अधर्माकडे वृत्तीसुद्धा नव्हती. पुढे हळूहळू ते झुकायला लागलं आणि कलियुगामध्ये लोकांना अधर्मच आवडायला लागला. अधर्माची रुची निर्माण झाली. तेव्हा हे असं मोठं अवघड सुरू होणार आहे म्हणले प्रकरण. तेव्हा मला असं वाटतं की तू आता इथं राहू नकोस म्हणले, तू मी सांगतो त्याप्रमाणे कर.
तेव्हा माझी तुझ्याकडनं थोडी अपेक्षा अशी आहे की हा जो भागवत धर्म सनातन चालत आला आहे की याचा उपदेश करण्याकरता तू इथे थांबलो पाहिजेस, माझ्या भक्तीचा प्रचार कर म्हणले तू. तेव्हा असं उद्धवाला त्याने सांगितल्यानंतर उद्धवाला त्या भक्तीकरता जी जिज्ञासा निर्माण झाली, तो म्हणला भगवान तुम्ही म्हणता ते ठीक आहे. तेव्हा शुकाचार्य म्हणतात उद्धव प्रणिपत्याह तत्वजिज्ञासुरच्युतम, की आता भगवंताचं हे काम करायचं म्हटल्यावरती आपल्याला त्याला सांगोपांग ज्ञान असलं पाहिजे. आणि म्हणून हे जे भक्तीचं जे तत्वज्ञान आहे ते उद्धव महाराज श्रीकृष्णाला विचारतात. की उद्धव महाराज विचारतात योगेश योग विन्यास योगात्मन योग संभव निःश्रेयसा यमे प्रोक्त त्याग संन्यास लक्षण. किंवा भगवान आपण जे या संन्यासरूप त्यागाचा उपदेश करू इच्छिता तेव्हा ते तसं सोपं काम नाही म्हणले. त्यागोयम दुष्करो भूमन कामानाम विषयात्मभी, की आम्ही आमच्या विषयामध्ये इतके रममाण होणार आहोत, आता व्हायला लागलो झालोही आहोत की आता हे त्याग खरं अवघड आहे. तेव्हा हे मार्ग काढायचा कसा. तेव्हा भगवान त्यांना उपदेश करायला सुरुवात करतात. खरं आहे म्हणले तुझं म्हणणं, पण विवेक शक्तीच्या आश्रयानेच मनुष्य या त्यागाला खरं करू शकतो, त्याला त्याग साधू शकतो. अरे मी खूप सृष्टी निर्माण केली म्हणले, एकदवित्रिचतुष्पादो बहुपादस्तथा पदहा बव्यसंती पुरसृष्टा तासाम मे पौरुषु प्रिया. या सगळ्या सृष्टीमध्ये मला पुरुष हा मनुष्य आवडला. पुरुष आवडला म्हणजे मनुष्य आवडला. का आवडला म्हणले तर त्याला ती एक जी बुद्धिमत्ता माझ्याकडनं प्राप्त झाली म्हणले की त्याच्यामुळे तो मला ओळखू शकतो आणि म्हणून मला तो पुरुष आवडला. आणि याच संदर्भामध्ये हे जे सगळं तत्वज्ञान आहे ना हे प्राचीन काळी म्हणले भगवान दत्तात्रेयाने प्रगट केले. पुरातनम अवधूतस्य संवादम, की आपला जो मूल पुरुष होता यदुराजा, हे सगळे यादव होते ना, उद्धव काय कृष्ण काय यादव होते. तेव्हा आपल्या यदुराजाबरोबर दत्तात्रेय भगवंताचा असा मोठा संवाद झाला म्हणजे तो तुला सांगतो ऐक. काय झालं तर त्या यदू महाराजांना एकदा त्यांच्या पूर्व प्रारब्धामुळे भगवान दत्तात्रेयांची भेट झाली. मोठे अवधूत स्वरूपामध्ये निरागस बालभावाने राहत होते. त्यांना बघून या यदुराजाला मोठं असं त्याला आश्चर्य वाटलं. अनेक प्रकारचे प्रश्न कुतूहलाचे त्याच्या मनात दाटून आले की हा महात्मा असा शांत राहू शकतो कसा, याच्याबरोबर काही संग नाही, काही परिग्रह नाही, काही साधन सामग्री नाही, हे जेवतात कसं, बरं जेवताच्यांना साधनं नाही तर काळजी कशी नाही, म्हणजे असे प्रसन्न आहेत. बालभाव म्हणावा तो दिसतो पण अज्ञान म्हणावं तर ते नाही. अशा अनेक छटा बघून त्यांनी अनेक प्रश्न विचारले. 4-5 श्लोकांमध्ये ते प्रश्न विचारले. त्याचं सार असं आहे की हे महात्मन आपण हे मोठे असे आनंदी दिसता, मोठे समाधानी दिसता, हा आनंद आपण मिळवलात कसा. तेव्हा ते दत्तात्रेय भगवान त्याला उपदेश करतात की राजा म्हणले मी हा आनंद सद्गुरूकडनं मिळवला. म्हणले मी किती गुरु केले. अशी मोठी सविस्तर कथा आहे. ती कथा आपण थोडं नामस्मरण करू आणि त्याचा पुढे कथा बघायचो. श्रीराम जय राम जय जय राम. की जय. दत्तात्रेय भगवान या यदुराजाला सांगतात की राजा संतिमे गुरुवो राजन बहुवो बुद्ध्युपाश्रितः यंतो बुद्धिमुपादाय मुक्तोटामिहता शृणु, की अनेक लोकांना मी माझ्या गुरुस्थानी मानलं. त्या भगवंतांचा सांगण्याचा हेतू असा होता की मला जे जे आदर्श वाटलं ते मी अनेकांच्याकडनं घेतलं आणि या अनेकामध्ये अनेक म्हणजे खरोखरच इतके विविध प्रकारे 24 प्रकार देवाने सांगितले. पृथ्वी वायू आकाश जल अग्नी चंद्र सूर्य कबूतर अजगर समुद्र पतंग भ्रमर किंवा मधमाशी हत्ती हरिण मासा पिंगला वेश्या कुरर पक्षी बालक कन्या बाण बनवणारा साप कोळी असे अनेक कीटकांपासून महद्भूतांपर्यंत अनेक प्रकारची गुरु केले. हे काय प्रकरण होतं सगळं. तर ते म्हणले असं आहे की मी पृथ्वीकडनं क्षमा शिकलो. म्हणले क्षमा कशी करावी ते. वायू पुन्हा वायूचे 2 प्रकार त्यांनी सांगितले. आतला प्राणवायू किंवा त्याच्याकडनं फक्त जेवढं पोट भरण्यापुरतं मिळेल तेवढं घ्यावं आणि संतुष्ट राहावं असं मी शिकलो. आणि बाहेरचा जो वायू आहे त्याच्यापासून मी अनासक्ती शिकलो. असंही म्हणले पहा की गंध हा काय वायूचा गुण आहे का. नाही, स्पर्श हा वायूचा गुण आहे, गंध हा पृथ्वीचा गुण आहे. पण तो आपल्याला येतो कसा वायूच्या आश्रयाने येतो. म्हणले त्या वायूला जसं गंधाचं वहन करावं लागतं तो त्या गंधाला वाहून नेतो. त्याचा तो गंधगुण नाही, पृथ्वीचा गुण वाहून नेतो. तसंच या पृथ्वीपासून जे निर्माण झालं ते जे पार्थिव शरीर आहे त्याचा गुणही वाहून आपल्याला न्यावा लागतो. त्याच्याकरता आपल्याला हे शरीरही सांभाळावं लागतं. ही शिक्षण मी या वायूकडनं घेतलं. म्हणले आणि वायू कसा
हे सगळं करून सुद्धा निर्लेप असतो, त्या जोडला गेलेला नसतो. वायू लिप्त झाला की आपल्याला गंध येत नाही, तो गंधकण त्या वाऱ्याला चिटकेल. तेव्हा गंधकण वाऱ्याबरोबर जरी आला तरी वायू त्याच्यापासून वेगळा असतो, म्हणून आपण तो गंध घेऊ शकतो. असा म्हणले मी माझ्या देहवृत्तीपासून थोडासा अलिप्त राहायला शिकलो. म्हणले आकाशापासून मी भव्यता शिकलो, म्हणले मोठेपणा शिकलो, विस्तार कसा असावा ते शिकलो. पाण्यापासून स्वच्छपणा, माधुर्य, पवित्रपणा शिकलो. अग्नीपासून मी तेजस्वीपणा शिकलो, तेजस्वी ज्योतिर्मय असं आपलं स्वरूप असावं हे मी अग्नीकडनं प्राप्त केलं. म्हणले चंद्राकडनं पण मी एक शिक्षण घेतलं. म्हणले असं आहे की चंद्र कसा वज्र पक्षामध्ये कमी कमी होत जातो, शुद्ध पक्षामध्ये वाढत जातो, तेव्हा त्याच्या ठिकाणी तो कुठलाही विकार राहत नाही, तरीसुद्धा त्याच्या या कला त्याला प्राप्त होत असतात, कमी होत असतात. तसं या माणसाच्या देहाचं आहे. म्हणले कधी तो वाढत असतो, कधी कमी होत जातो. स्वभावता कमी होणं हे देहाचा म्हणजे मूळ स्वभाव, परंतु तरीसुद्धा तो कधी वाढल्यासारखाच वाटतो, कधी कधी भूक लागते माणसाला, कधी पुन्हा अपचन होतं. असं ते कमी जास्त कलांची प्राप्ती देहाच्या आश्रयावर होत असते. चंद्र जसा या कलांपासून वेगळा असतो तसा मीही माझ्या या देहाच्या चढउताराप्रमाणे मला कमी जास्त झालो असं मानत नाही, मी वेगळा राहतो. सूर्यापासून मी खूपच मोठं काम केलं. म्हणले सूर्यापासून मी निष्काम कर्मयोग शिकलो की सूर्य जसा आपल्या किरणांनी पृथ्वीवरचं पाणी खेचतो. म्हणले गुणैर्गुणानुपादत्ते यथा कालं विमुंचती न ते शुयुंजते योगे भोगीर्वा इव गोपती. की आपण या सृष्टीचक्राचं वर्णन वेदकालांमधनं केलेलं आपण हे ऐकलं, ऋग्वेदामध्ये ऐकलं. ते तिथं दत्तात्रय भगवान सांगतात की सूर्यामुळे जसं पृथ्वीवरचं पाणी तो आपल्याकडे खेचून घेतो आणि योग्य वेळ आली की पृथ्वीला वर्षावाच्या रूपाने परत देतो, तसं आपणही विषयांचं ग्रहण करावं आणि विषयांचं ग्रहण करून जे मिळतं त्याचा सुखाने त्याग करावा, त्याचं दान करावं, असं मी सूर्यापासून शिकलो. म्हणले पुष्कळ उदाहरणं दिलेत. त्या कबुतराची एक कथा सांगितली. तो कबुतरी कसा त्या आपल्या मुलांमध्ये कबुतरीमध्ये अडकला आणि त्याचा शेवटी नाश झाला. त्यामुळे मी असं शिकलो की आपल्या हा परिवाराचा संघ हा काही खरा नाही, हा माणसाला अंतिम शाश्वत सुख देत नाही. थोडंसं माणसाने त्यापासून दूर राहावं हे मी कबुतरापासून शिकलो. यदृच्छालाभ संतुष्ट वृत्ती ही अजगरापासून शिकलो की जे मिळालं प्रारब्धाच्यामुळे जे मिळालं ते भोजन स्वीकारावं ही अजगराची वृत्ती असते. मी ती अजगराकडनं शिकलो. म्हणले समुद्राकडनं नेहमी प्रसन्न आणि गंभीर राहायला शिकलो. भाव अथाह असावा की अपार असीम हे स्वरूप असावं, तरीसुद्धा आपली मर्यादा सोडू नये हे मी वैशिष्ट्य समुद्राकडनं शिकलो. त्या पतंगाकडनं मी असं शिकलो की जे आकर्षित करून नेणारं असतं ते नाशालाही कारणीभूत होतं. तेव्हा आकर्षक दिसलं म्हणून त्याच्याकडे धावत जाणं हे हिताचं नाही हे मी पतंगापासून शिकलो. कारण पतंग त्या ज्योतीकडे पाहतो आणि धावत जातो आणि नष्ट करतो, ते मी त्याच्याकडनं शिकलो. भ्रमर जसा फुलांमधनं मध तेवढा गोळा करतो, मग ते फूल छोटं आहे का मोठं आहे, सुगंधी आहे निर्गंधी आहे, ते दिसायला कसं आहे याचा कशाचाही विचार न करता मध गोळा करतो. तसे मी अनेक प्रकारची शास्त्र उपनिषद वेद वाचतो आणि त्यातनं जे मला हिताचं आहे ते काढायला शिकतो. म्हणले माणसाने अशा वृत्तीचं असावं, त्याचं सार मी घ्यायला शिकलो. म्हणले मधमाशांपासून काय शिक्षण मिळालं काय, म्हणले असं सगळं साठवून घेतलं. म्हणले सार घेत घेत बसलो, साठा मोठा गेला आणि कोणतरी येतं त्या साठ्याच्या लोभापायी आपला नाश करतं. मधमाशांचा नाश होत नाही का, तेव्हा मधमाशांचा नाश होतो आणि तो साठा दुसराच घेऊन जातो. म्हणले हे मी त्यातनं स्वीकारलं. हत्तीकडनं काय शिकलो, तिथे हत्तीला पकडण्याकरता हत्तीण बांधून ठेवतात त्या खड्ड्याच्या आसपास किंवा कागदाची हत्तीण करतात. तिला पाहून तो हत्ती भुलून येतो, खड्ड्यात पडतो, अडकतो. तसं या इंद्रियांना आकर्षक असणाऱ्या विषयांपासून आपण सावध राहिलं पाहिजे, नाहीतर हत्तीसारखी गत होते. ते हत्तीपासून शिकलो. हरिणापासून ते शिकलो. म्हणले की हरिणाला आकर्षित करण्याकरता फाशी पडते अशी मोठी सुंदर गाणी म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अशी ही उपमा वापरली आहे. तेव्हा त्याला भुलून हरिण भुलतं सापडतं, तसं होतं. म्हणले मासळीपासून मी काय शिकलो की मासळीला कसा गळ आला एक असा तुकडा लावलेला असतो, आत एक गळ असतो. तेव्हा ज्ञानोबा यांनी ही उपमा वापरली आहे की जसं तो मासा त्या गळाला आमिषाला भुलतो आणि आत त्याचा काटा आहे हे त्याच्या लक्षात येत नाही आणि तो अडकतो, तसं माझे इंद्रिय मला आसक्त करतात. अरे खायला मिळते चल म्हणतात, तेव्हा हा उपभोग मिळेल म्हणून माझं इंद्रिय तिथं मला प्रवृत्त करतं. पण मी ते माशाचं स्मरण ठेवतो की मासा जसा गळा अडकतो तसा मी अडकीन आणि म्हणून मी
ह्या माझी सगळी इंद्रिय काबूत ठेवतो म्हणले. कारण सगळ्यात अवघड एकच आहे, तावत जितेंद्रियो नस्यात विजितान्येंद्रिय पुमान न जयेत रसनम यावत जितम सर्व जिते रसे. की तोपर्यंत तो जितेंद्रिय झाला असं मानता येत नाही जोपर्यंत ज्याने आपली जीभ जिंकली नाही. ज्ञानोबारा सुद्धा याचंच अतिशय सुंदर अनुवाद करतात जणू की येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमो नये रस हटे. हे जीवन हे न घटे येणे विण. कारण ते अपरिहार्य भोग घेणं भागच आहे की रोज माणसाला एकदा दोनदा अगदी किमान एकदा तरी का जेवण करावंच लागतं. तेव्हा जेवण करण्याकरता जिभेला रस हा द्यावाच लागतो. आणि त्यामुळे जिभेचा विषय हा अपरिहार्य असल्यामुळे जीवन धारणेकरता अपरिहार्य असल्यामुळे त्याच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न होणं ते इंद्रिय ताब्यात ठेवणं हे सर्वात अवघड आहे म्हणले. त्यामुळे ते मी त्या माशाचं अनुसंधान ठेवतो म्हणले. त्या पिंगला वेश्येची कथा मोठी सविस्तर सांगितली. तेव्हा ती जशी काही परिस्थिती प्रसंगावशात वैराग्य धारण करती झाली आणि ज्या क्षणी तिला वैराग्य प्राप्त झालं त्यावेळेस तिला आशा आकांक्षा संबंधी शांत सुखाने झोपली म्हणले की आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम यथा संच्छिद्य कांताशम सुखम सुष्वाप पिंगला. त्यामुळे मी आशा रहित व्हायला या पिंगला वेश्येकडनं शिकलो. आता इथलं नैराश्य म्हणजे निराशा नाही, आशा नसणं म्हणजे नैराश्य आहे. निराशामध्ये जे एक अयशस्वीपणाची भूमिका असते ती निराशा खरी नाही, ही निराशा नाही. तर आशेचा अभाव असणं ते नैराश्य आहे. तेव्हा तसं असावं. नाहीतर कावळ आपण ज्याला निराश म्हणतो की ज्याच्याकडनं आता पराभूत मनोवृत्तीचं जे द्योतक आहे ते त्याला आपण निराश म्हणतो. तो निराश भाव इथं अपेक्षित नाही आहे. नाही आता हे असंच व्हायचं काय, आता आमच्याच्याने होणार नाही, कुठे आमचा अधिकार, माणसे अशी वागायची, हे असं व्हायचं, असं हे जे सगळं निराश होत जातो तो अपयशाची जी द्योतकं असतात किंवा अपयशाची जी भीती असते ती निराशा इथं अभिप्रेत नाही आहे. आशेचा अभाव असणं की हे होईल असं वाटलं नाही तरीसुद्धा कर्मप्रवृत्त राहणं सूर्यासारखं. तेव्हा असं जे आहे ते मी या पिंगलेकडनं शिकलो. निराशा ही उपयोगाची असं मी शिकलो. अनेक पद्धतीने असं दत्तात्रय सांगतात की त्या कन्येपासनं एकाकी राहणं कसं चांगलं आहे, सापापासनं शिकलो वगैरे वगैरे असं पुष्कळ सांगितलं. तेव्हा या सगळ्या उपदेशाचं तात्पर्य भगवान सांगतात. उद्धव महाराज म्हणतात की देवा हे कळलं मला, पण आता याचा विनियोग पुन्हा कसा करायचा. तेव्हा प्रत्यक्ष पुन्हा करायचं असेल की आदर्शवाद झाले, कोणाकडनं काय स्वीकारलं कोणाकडनं काय स्वीकारलं ही वृत्ती आता समजली. तेव्हा आता ह्याचा विनियोग कसा करायचा. तेव्हा तो विनियोग करायचं मार्गदर्शन या 10 आणि 10व्या अध्यायापासून पुढे भगवान करतात की माणसाने सर्वप्रथम काय करावं तर सदाचाराचं अनुष्ठान करावं आणि सदाचाराच्या अनुष्ठानाकरता भगवंत शरण राहावं. की हे जे सगळं काय करायचं मयोदेश वहित स्वधर्मेषु मदाश्रय वर्णाश्रम कुलाचार मकामात्मा समाचरेत. की आपला जो विहित स्वधर्म आहे त्या स्वधर्माचंच अनुष्ठान करावं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. स्वधर्माचं अनुष्ठान करावं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. अनुष्ठान या शब्दामध्ये इथे भगवंताला त्याची उपासना तपश्चर्या सातत्य असे सगळे भाव अभिप्रेत आहेत. तेव्हा न देहीनाम सुखम किंचित विद्यते विदुषामपि तथाच दुःखम मूढानाम वृथा हक करणम परम. की जे या सगळ्याचं अनुष्ठान करतात कर्माच्या आश्रयाने ते सुखी होतात असं म्हणता येतं का. ते तर सुखी होता येत नाहीत. कारण जोपर्यंत कर्म मी करतो असा अभिमान माणसाला असतो. हे जे अनुष्ठान करायचं आहे ते अनुष्ठान कसं करावं याचा तुला सविस्तर उपदेश आहे. तेव्हा त्याच्यामध्ये असं सांगितलं की ही कर्म करताना सुद्धा ती जर यशस्वी व्हावी असं वाटत असेल, त्यांचं जर सार्थक व्हावं असं वाटत असेल तर ते अनुष्ठान सुद्धा करणारा मी एक आहे ही अभिमानाची धारणा खोटी म्हणले. हे अभिमान जर असेल तर हे अनुष्ठान खऱ्या स्वरूपामध्ये होत नाही. आणि असं जर झालं नाही, तो जर अभिमान राहिला तर त्यातनं पाप पुण्यादी फलं निर्माण होतात. आणि मग पाप पुण्य फलं निर्माण झाली की माणसाचं ते जन्ममृत्यूचं चक्र सुरू होतं. यावत प्रमोदते स्वर्गे यावत पुण्यम तावत प्रमोदते स्वर्गे यावत पुण्यम समाप्यते क्षीणपुण्य पतत्यर्वाग अनिच्छन कालचालितः. की तो त्या कालचक्रामध्ये सापडतो. आणि भगवद्गीतेत जे सांगितलं क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. की ते जोपर्यंत पुण्य असतं तोपर्यंत स्वर्गामध्ये चैन करतो आणि पुण्य संपलं की खाली येतो म्हणले. तैसे काय सांगो लाजिरवाणे दीक्षिताचे. तेव्हा जोपर्यंत पुण्याची इस्टेट असते तोपर्यंत मजा करतो आणि पुन्हा त्याला खाली यावं लागतं.
जे पापच करतात त्यांचं तर काय होणार म्हणले, ते अधिक अधिक अंधारात जातात, अधिक अधिक पुन्हा पातकी होतात आणि त्यांचं ते नरकाचे चक्र सुरू होत जातं. आणि म्हणून माणसाने अहर्निश वैराग्य जोपर्यंत धारण करता येत नाही, जोपर्यंत आपण बहिर्मुखाच्याच आश्रयाने आहोत, जोपर्यंत आपण मोहित झालेलो आहोत, तोपर्यंत आपलं कर्म हे निष्काम कर्मयोगाचं होत नाही, याची खुणगाठ बांधावी. आणि म्हणून वैराग्याची प्राप्ती करायला शिकावं. आपली वृत्ती जी बहिर्मुख आहे ती थोडी थोडी अंतर्मुख करण्याकरता शिकावं, जेणेकरून या कर्मफलाची बाधा आपल्याला होणार नाही. त्यावेळी उद्धव महाराज प्रश्न विचारतात की देवा, हे गुणेषु वर्तमानोपी देहजेष्वपना वृतः गुणैर्न बध्यते देही बध्यते वाम कथम विभो, की हा जो जीव आहे आणि हे जे प्रकृतीचे गुण आहेत हे खरंच आहेत का हो? नाहीत. मग याच्या आश्रयाने माणसाचा बंध कसा होतो, त्याचं फळ कसं, ते सोडायचं तरी का? अशा मोठ्या आशंका इथं उद्धव महाराजांनी जवळ 3 श्लोक विचारले की अनेक मोठे जटिल प्रश्न विचारले. आणि एतद्च्युतमे ब्रूहि प्रश्नविदांबर, अनेक प्रश्न मी तुला विचारतोय म्हणले. तेव्हा त्याचं उत्तरी भगवंतांनी मोठं सविस्तर दिलंय. बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः, की हे बद्ध मुक्त ह्या जे सगळे शब्दप्रयोग आहेत ना, हेही त्या परमात्म्याच्या भूमिकेतनं वस्तुस्थिती नाही म्हणले, हे मायेच्याकडनं वस्तुस्थिती आहे. तेव्हा याच्याकरता मी तुला त्याचं लक्षण सांगतो, भेद सांगतो म्हणले. बद्ध कोणाला म्हणावं, मुक्त कोण असतो, जीव कोण, ईश्वर कोण, आणि जे वेदांमध्ये सांगितले द्वा सुपर्णा सयुजा सखाया, त्या ऋचेचाच जणू अनुवाद आहे. भगवान सांगतात सुपर्णा वेतौ सदृशौ सखायौ यदृच्छयेतौ कृतनिडौ च वृक्षे एकस्तस्यो खादते पिप्पलान्न मन्यो निरन्नोन्नपि बलेन भूयान, की एक पक्षी आहे हा जीवस्वरूपाचा आहे, एक पक्षी हा स्वरूपाचा आहे, एकाला मुक्तमान एकाला बद्धमान. फरक काय म्हणले, दिघाला दोन्ही सगळे द्वा सुपर्णा सयुजा समान वृक्षम परिशस्वजाते, की एकाच फांदीवर याच सृष्टीमध्ये आहेत. हीच भगवंताची लीला आहे. त्यातला एक हवरडासारखा खात असतो म्हणले आणि एक शांतपणे पाहतो. तो जो खाणार आहे तो अविद्येने युक्त असलेला कायम सापडला, बद्ध झाला, आणि जो पाहणार आहे तो साक्षी भावाने पाहतो, कारण तो विद्यास्वरूप आहे. आणि म्हणून जो विद्यास्वरूप होतो, ज्ञानसंपन्न होतो, तो मुक्त होतो. ज्ञानसंपन्न ओळखावा कसा, तर ज्ञानसंपन्न ओळखावा दैवाधीने शरीरेस्मिन गुणभाव्येन कर्मणा, अशी ज्याची भावना ज्याची असते की शरीर प्रारब्धाच्या अधीन आहे. आणि प्रारब्ध म्हणजेच आपलं काल केलेलं कर्म आहे. प्रारब्ध कशात निर्माण होतं, की कालचंच आपलं कर्म असतं. त्यामुळे आता फार त्याचा विचार न करता मी आज असा वागीन की जेणेकरून माझं उद्याचं चांगलं राहील, असं म्हणून तो आपल्या मनातला अभिमान काढून टाकतो आणि स्वतः काम करतो. करता असतो पण अभिमान काढतो, आणि म्हणून तो ज्ञानी होतो. म्हणले ज्ञानी तिथं ठेवावा, कारण नाहीतर हा तसा जो संसार वृक्ष आहे 15व्या अध्याय जो भगवंतांनी सांगितला तो तसाच आहे ना, की याच्याकरता वैषादध्यक्षया संगशितया छिन्न संशया, की आपल्या शुद्ध बुद्धीची तलवार हातात धारण करावी, त्याला असंगाची मूठ असावी किंवा बुद्धीची मूठ असावी आणि असंगाची धार असावी, कसंही चालेल म्हणले. आणि यांनी या संसार वृक्षी संशयरूपाई वृक्षाचा छेद करावा. असे जे करू शकतात त्या भ्रमातनं मुक्त होतात. आणि हे प्राप्त होण्याकरता ही आता तलवार मूठ आणायची कुठनं देवा म्हणले, त्याच्याकरता संतांच्या सहवासात जाणे. सत्संगया लब्ध्या भक्त्या महिमाम्य उपासिता, की हेच म्हणजे करणं, म्हणजेच ज्ञान खडगाने छेदन करायचं. म्हणजे काय करायचं, तर संतांच्या सहवासात जाऊन माझ्या भक्तीची प्राप्ती करून घ्यायची. पुन्हा उद्धव महाराज प्रश्न करा, देवा संत कोणाला म्हणायचं. आपण या सगळ्याचा खूप विचार करतोय, म्हणून आता इथं तात्पर्यात विचार करू. तेव्हा संतांची लक्षणं भगवंत सांगतात की जे वैरभाव ठेवत नाहीत, जे संयमी आहेत, मधुर स्वभावाचे आहेत, पवित्र आहेत, की ज्यांच्या ठिकाणी संग्रह आणि परिग्रहाची वृत्ती नाही, ज्यांची बुद्धी अतिशय स्थिर आहे, ज्यांचा स्वभाव अतिशय शांत आहे, या सगळ्या कर्मामध्ये व्यवहारामध्ये त्यांची भगवंतावरती नितांत श्रद्धा आहे, भरवसा आहे, ते भगवत शरणच आहेत. शरणाकरताही आपण काल परवा ऐकलं ते. तेव्हा अशी त्यांची जी वृत्ती असते ती स्वभावधर्म असतात. आणि व्यवहारामध्ये त्यांचं प्राधान्य उपक्रम असतो तो मतकथा श्रवणे श्रद्धा मदनुध्यानम उद्धव सर्वलाभोपहरणम दास्येनात्मनिवेदनम, की ज्या प्रल्हाद महाराजांच्या प्रकरणामध्ये आपण या नवविधा भक्ती ऐकल्या, त्यात श्रवण कीर्तन इत्यादी ह्या भगवंताच्या अनुसंधानाने अनेक गोष्टी ते करत असतात. ते यज्ञयागादी इष्टकर्म करतील किंवा धर्मशाळा बांधणं, विहिरी घाट बांधणं इत्यादी पूर्त कर्मत असतील, तरीसुद्धा ते या संतांच्या आश्रयाने त्या प्रत्येक कर्माचा निष्काम कर्मयोगामध्ये आचरण करू शकतात. इष्टापूर्तेन मामेवम यो यजेत समाहिता,
लभते मयी सद्भक्ती मत्स्मृतीम साधू सेवया, की संतांच्या सहवासाने ते केलेली प्रत्येक कर्म त्यांना भक्ती देणारे ठरू शकतात. तेव्हा असं ह्याचं रहस्य तुला सांगतो. संतांच्या ठिकाणी शरण जाणं हे भक्ती मार्गाचं रहस्य असं भगवान सांगतात. अथैत्वत परमं गुह्यम शृण्वतो यदुनंदन सुगोप्यमयी वक्ष्यामी त्वंदे भृत्य सुहृत्सखा. तू माझा अतिशय चांगला दास आहेस, नोकर आहेस. भृत्य म्हणजे दास. तू अतिशय जवळचा मित्र आहेस, सखा आहेस, म्हणून तुला हे रहस्य भक्ती मार्गाचं सांगतो म्हणले. आणि म्हणून या संत संघाचं महात्म्य भगवान पुढे सांगतात. यथा वरुंदे सत्संग सर्वसंगापहो हिमाम. मना संघ हा सर्वसंगास सोडी, असं जे समर्थ म्हणतात की हा संघ असा मोठा अलौकिक आहे की सगळ्या प्रकारच्या संघाची लालसा हा सत्संग सोडतो, असं मोठं महात्म्य आहे. तेव्हा या सत्संगाच्या प्रभावानेच माझी खरी प्राप्ती होऊ शकते. आणि अशी अनेकांना झाली. सुग्रीवो हनुमान वृक्षो गजो गृध्रो वणिकपथा व्याध कुब्जा व्रजे गोप्यो यज्ञपत्न्यस्तथा बऱ्या. अनेक यादी भगवंतांनी दिली की ज्या संत महात्म्यांच्यामुळे फारशी कुठली तपश्चर्या ज्ञात नसलेले सुद्धा मला प्राप्त होऊ शकले. आणि याच्याकरता माणसाने माझ्या या भक्तीचा आश्रय करावा. तेव्हा उद्धव महाराज मोठा प्रश्न विचारतात की देवा, आता हे स्वधर्माचं पालन करावं का आता तुला शरण जाणं म्हणजे सगळं तुझ्यावर सोपून स्वस्थ बसावं, मी काय करू म्हणले. मोठा गंभीर प्रश्न आहे आणि याचं खूप विस्ताराने भगवंतांनी उत्तर दिलं आहे. आपलं सगळं भक्तिशास्त्राची चर्चा ही आपण जे गेले महिनाभर ऐकतो किंवा पुढे ऐकणार आहोत, ही सगळी याच द्वंद्वाचं उत्तर आहे. त्यामुळे खूप सविस्तर भगवंतांनी उत्तर दिलं. य एष संसार तरुः पुराण कर्मात्मक पुष्प फले प्रसूप्ते, की असा फार प्राचीन संसार तरू आहे, हे असं व्हायचंच म्हणले. हाच विषय पूर्वी एकदा हाच प्रश्न सनकादी ऋषींनाही मोठा प्रश्न पडला होता. त्याने ब्रह्मदेवाला ह्याची पृच्छा केली. ब्रह्मदेवालाही आता समाधान करून उत्तर देता आलं नाही. मग त्यावेळे मलाच तिथं प्रगट व्हावं लागलं. त्यांनी सगळ्यांनी माझं चिंतन केलं, परिणाम मला तिथं प्रगट व्हावं लागलं. हंसाय एकम बहुरूपमी जैर मायामयम वेद सवेद वेदम, की असा हे जे स्वरूप आहे, हे जो ओळखतो तो खरा ओळखतो, ते जे ओळखतो त्याच्याकरता मी तुला हा हंस आणि सनकादिक ऋषींचा संवाद सांगतो. असं 13व्या अध्यायामध्ये भगवंताने हा जो संवाद सांगितला की सत्वम रजस्तमयी ते गुणा बुद्धेर्न चात्मनः सत्वेनान्यतमो हन्यान सत्वम सत्वेन चैवही, की ही त्रिगुणमयी प्रकृती ओलांडण्याचा एकमात्र मार्ग आहे. म्हणजे सत्वगुणाच्या आश्रयाने रज आणि तमोगुण कमी करत आणावेत आणि शेवटी सत्वगुणही सत्वगुणाच्या आश्रयाने नाहीसा करावा. म्हणजे थोडक्यात काय की त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भावार्जुन, हे जे भगवंताने सांगितलं की रजतमांचा सत्वाने नाश करावा आणि हे सत्व तरी सांभाळावं का, ते सत्वही काढून टाकावं. जसं की आपण भांडं स्वच्छ करण्याकरता जे काही सगळं वापरतो त्याचाही पुन्हा भाग काढून टाकावा लागतो. काही डिटर्जंट वापरू, राख वापरू, तेव्हा खरकटं त्यांनी काढलं, तसं सत्वरजब तमक काढले त्या सत्वाने, आणि हे ज्याने काढले तेही काढून टाकायचे, ते सत्व काढायचं. हा त्रिगुणातीत असलेला नित्य सत्व असते. सत्वाच्याच आश्रयाने सत्व काढायचं, जसं संत संघाच्या आश्रयानेच संघ काढायचा. असं ते मोठं अवघड आहे, असं मोठं ते चमत्कारिक आहे. पण हेच खरं त्याची युक्ती आहे. अनेक महात्मे हे याच्या आश्रयाने करतात. आणि म्हणून हे सात्विक राजस तामस ठरवायचं कसं, तर ज्याची प्रशंसा संत महात्मे करतात त्यांना सात्विक माना. मोठं महत्त्वाचे म्हणून उल्लेख करतो त्याचा, की ज्याची हे महात्मे निंदा करतात त्याला तामस समजा आणि ज्यांची ते उपेक्षा करतात त्याला राजस समजा. गुणाचे आश्रय असे समजावेत. उद्धव पुन्हा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो की तेव्हा हे सगळं कळतं म्हणले, आम्ही ऐकतो, आम्हाला कळतं, तेव्हा हे सगळं कळून सुद्धा विदंतिमर्त्या प्रायण विषयान पदमापदम तथापि भुंजते कृष्ण तत्कथम श्वखराजवत, की हे सगळं कळतं आम्हाला पण तरीसुद्धा मनुष्य पुन्हा तसंच का करायला जातो. मोठा महत्त्वाचा प्रश्न विचारला. त्यावेळेस त्या हंसगीता इथं भगवंतांनी या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की मी ज्यावेळेस तो असा हंसरूपाने प्रगट झालो, सनकादींनी मोठा मला प्रश्न केला की को भवान, आपण कोण आहात, आणि त्या प्रश्नाच्या आश्रयानेच त्यांना एक असा झटका दिला की का हो तुम्ही हा जो प्रश्न केला हे कोणत्या संबंधाने मी उत्तर द्यायचं. जर आत्मसंबंधाने उत्तर द्यायचं तर आत्मसंबंधामध्ये तुम्ही मला प्रश्न करणारं माझं स्वरूप वेगळं असं कुठं नाहीच, तुमचा प्रश्नच अप्रस्तुत आहे म्हणले. तेव्हा ते सगळे चमकले आणि मग मी त्यांना या सगळ्या त्रिगुणमयी सृष्टीचा उपदेश केला की या त्रिगुणमयी सृष्टीचा विचार करत करत जो मनुष्य राहील तो त्या मायेत गुरफटत जातो. जो तुम्ही या मायेच्या अधीन राहून विचार करत राहता तोपर्यंत त्या मायेमध्येच गुरफटत जाता. त्याच्याकरता एकच मार्ग आहे, गुणाश्च चित्त प्रभावा मद्रूप उभयंत्यजेत. आणि म्हणून इथे परमात्म्याच्या आश्रयानेच या सगळ्याचा नाश माणसाने करावा. तेव्हा हा जगत
हा मिथ्याभास आहे, हे आलात चक्रासारखं आहे असं ओळखावं. आलात चक्र म्हणजे अति वेगाने फिरून जाणारं जो दृष्टिभ्रमाने सातत्य निर्माण होतं, की जसं एखादा आपलं भुईचक्र समजा दिवाळीतलं, की वस्तुतः एकच ज्योत पेटत असते, पण त्या ज्योतीचं असं एक गमगमत तयार करून ठेवलेलं असतं की ते फिरतं आणि ते फिरल्यामुळं आपल्याला ते चक्र दिसतं. वस्तुतः ते असं फुरकन उडत असतं. फुलभाजी उडते तसंच भुईचक्र उडतं. ज्याचं ते चुकतं त्याला आपलं दिसतं नुसतं फुलभाजीसारखं उडतं. ते जे चक्र स्वरूपात दिसतं ते खरं आहे का खोटं आहे, ते जे आहे ते मिथ्या आहे, तो आभास आहे. त्याला आलात चक्र म्हणायचं. किंवा असं एखादी सुतळीला एक टोक पेटवावं आणि गरगर फिरवावं, ते असं चक्ररूप दिसतं. किंवा उदबत्ती अशी गोल जर वेगात फिरवली असं तांबडं वर्तुळ दिसतं, त्याला आलात चक्र म्हणतात. की जे खरं नाही पण त्याच्यामध्ये काहीतरी एक खरं आहे आणि त्याच्या एका विचित्र गतीच्या आभासामुळे ते चक्ररूप दिसतं. असं हे ते मिथ्या आहे, असं जो या संसाराला समजतो त्याला या सगळ्याची प्राप्ती होते. पण त्याच्याकरता अगदी इंद्रियांपासून सुरुवात करावी लागते. की देहोपिदयी ववशग खलु कर्म यावत. पुन्हा पुन्हा तोच उपदेश केला की ही प्राण इंद्रियांच्या प्रवृत्ती आहेत, हे जे भोगावं लागतं हे सगळं प्रारब्धवशात भोगावं लागतं. प्रारब्ध म्हणजे आपलं कालचं कर्म असतं. म्हणून आता उद्याचं प्रारब्ध चांगलं भोगण्याकरता माणसाने आज सत्कर्म करत राहिलंच पाहिजे असा पुन्हा पुन्हा उपदेश केला. पुढे 14व्या अध्यायामध्ये या भक्तियोगाचं महात्म्य भगवान सांगतात की वदंती कृष्ण श्रेयांसी बहुनी ब्रह्मवादिनः तेषां विकल्प प्राधान्य मुताहो एकमुख्यता. आणि या भक्तिशास्त्राची आवश्यकता सांगतात की भगवान की यापुढे आता काळ असा मोठा अवघड आहे. कालेन नष्टा प्रलये वाणीयम वेद संज्ञता. की आता वेदांची वाणी हळूहळू लुप्त होत झालीच. आज आपण अनुभव घेतो त्याचा. तेव्हा 82-83% वेद लुप्तप्राय झाले. आपण त्याचा विचार केला तेव्हा हे हळूहळू लुप्तप्राय झालं. अन्यथा हे सगळं वेदांच्या आश्रयाने मीच हा प्राचीन जो उपदेश केलेला आहे, हा ब्रह्मदेवाला केला, तो त्यांनी मनुला केला, ती सगळी पुढं उपदेशांची परंपरा भगवान पुन्हा पुन्हा सांगतात. तेव्हा याकरता या भक्तिशास्त्राची भक्तिमार्गाची नितांत आवश्यकता कलियुगामध्ये आहे. कारण न साधयति माम योगो न सांख्यन धर्म उद्धव न स्वाध्यायस्तपस्त्यागो यथा भक्तिममोर्जिता. की माझ्या भक्तीने जे मिळतं ते कुठल्याही योगाने मिळत नाही, कुठल्याही साधनाने मिळत नाही, स्वाध्याय तप कशानेही मिळत नाही. जे भक्तीने मिळतं यासाठी माणसाने भक्त्याहमेकया ग्राह्य श्रद्धेयात्मा प्रियसताम भक्ती पुनातिमनिष्ठा स्वपाकानपि संभवात. कोणी कितीही कसाही असो, स्वपाक जरी असला, हीनाहून जरी हीन असला तरी भगवंताच्या भक्तीचा आश्रय करून तो स्वतःचं कल्याण करून घेऊ शकतो, तो पवित्र मुक्त होऊ शकतो. असे मुक्त झालेले महात्मे कसे वागतात, कोणत्या रूपाने ध्यान करतात, त्यांची पद्धती भगवंत इथं सांगायला सुरुवात करतात. त्यातला एक भाग सांगितला आणि त्याच्या पुढं सविस्तर भक्तीचं वर्णन केलं. त्यातल्या एका भागाचा उल्लेख या 14व्या अध्यायाच्या शेवटी आहे. ते म्हणले की भक्ती मार्गाकरता काही फार मोठं अवघड करावं लागत नाहीत. आरामात बसावं म्हणले, शांतपणे बसावं, साधा प्राणायामाचा अभ्यास करावा. अर्थात आता प्राणायामही साधा राहिला नाही, कारण आपण अजून 5000 वर्ष स्खलित झालो. हा द्वापर युगाचा शेवटचा भाग चालला आहे. अजून कृष्ण परमात्म्या आहेत, कलियुग सुरू व्हायचंय, त्यावेळी प्राणायामाचा उपदेश केला. कलीमध्ये प्राणायामही सांगितला नाही. आपण त्याचा सविस्तर विचार केला. जास्तीत जास्त दीर्घश्वसन करावं, अन्यथा नामसंकीर्तन हीच पुढची साधनं आहेत. परंतु त्या काळामध्ये जे संतांचे मार्ग होते त्यामध्ये याने प्राणायामाचा अभ्यास सांगितला. तो सुद्धा अतिशय काळजीपूर्वक असं तिथं सांगितलंय की हे सगळं शनैरभ्यसनेर इंद्रियजय शनैः. की हा अतिशय हळूहळू अभ्यासही हळूहळू वाढवत न्यावा, हळूहळू इंद्रियांचा संयम प्राप्त करावा. एकदम जमेल अशी आशा धरू नये, असा हा ध्यानमार्ग इथं भगवंतांनी प्रगट केला. आणि मग ध्यानमार्गाकरता भगवंताची अतिशय सुस्मित सुंदर आपल्याला जी वाटेल अशी मूर्ती कल्पावी. समम प्रशांतम सुमुखम दीर्घचारु चतुर्भुजम सुचारु सुंदरग्रीवम सुकपोलम सुचिस्मितम. किंवा जी अतिशय पवित्र सुंदर मंगलकारी असेल अशीच मूर्ती असावी. अमंगल भीषण दुःखकार क्लेशकर अशी मूर्ती असू नये अशी आपली सनातन धारणा आहे. आणि त्याचं रूपक म्हणून भगवान विष्णूंचं पुन्हा वर्णन केलं की शंख चक्र गदा पद्म वनमाला विभूषणम नूपुरैर विलसित पादम कौस्तुभ प्रभयायुतम. तेव्हा असं भगवंताचं ध्यान करावं. अशा या सगळ्या पदकमलापासनं ध्यान करत करत भगवंताच्या मुखकमलाचं ध्यान करावं. सुस्मितम भावयेन मुखम ही ध्यानाची पुढची अवस्था सांगितली. असं ज्याचं ध्यान प्राप्त झालं त्याने आता तत्र लब्धपदम चित्त माकृष्य व्योमनी धारयेत. आकाशाच्या ठिकाणी भगवत स्वरूपाची
धारणा करावी, भगवत स्वरूप आकाशाच्या ठिकाणी पाहावं, म्हणजे पंचमहाभूतांच्या अतीत असलेल्या स्वरूपाच्या ठिकाणी पाहायला सुरुवात करावं आणि त्याच्यानंतर हा सगळ्या सृष्टीचा कर्ता म्हणून पाहावा असा ध्यानमार्ग सांगितला. तिथपर्यंतचा कथाभागात आपण सकाळी वाचला. पुढचं भक्ती मार्गाचं वाचन आहे ते उद्या आपण करणार आहोत, त्याचा विचार उद्या करू. कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने हरिचरिता
पदे ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता कृष्ण भगवान की जय पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय सद्गुरु दास गणो महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव।